पुन्हा एकदा मी लॉर्ड बुद्धा टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी दिवसभर प्रक्षेपण करत आहोत। ह्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनेक जनता ह्या लॉर्ड बुद्धा टीव्ही समोर ह्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येणारी लाखो जनतेला पाहत आहे। या ठिकाणची पूर्ण स्थिती पाहता आपल्यासोबत अजून काही लोक आहेत। जय भीम। जय भीम। तुमचं नाव काय? आमचं गाव म्हाळुंग। नाव कमल उमेश भालेराव। अच्छा, दरवर्षी येता या ठिकाणी? हो, दरवर्षी येते मी। काय वाटतं या ठिकाणी इथं आल्यावरती खूप म्हणजे मन प्रसन्न होतं आणि आपले जे वीर आहेत त्यांच्यासाठी येऊन मानवंदना दिले की खूप मनाला म्हणजे मोठेपणा वाटतो। आणि प्रेरणा घेऊन तुम्ही तुमच्या गावात गेल्यानंतर लोकांना काय संदेश द्या? लोकांना सांगतो आम्ही की आम्ही जाऊन आलो भीमा कोरेगावला, सगळ्यांना घरची सगळी फॅमिली घेऊन गेलो आणि तिथं जावं असं दरवर्षी वाटतं आम्हाला। कधी 1 जानेवारी येईल असं वाटतं। दादा कुठून आलात आपण? मी राजगुरुनगर पाडळी गावचा गणेश भोसले। अच्छा, काय वाटतं दरवर्षी येता तुम्ही? हो, मी प्रत्येक वर्षी येतो 2012 पासून। काय वाटतं इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर जे आपल्या शिरोवरांनी जे बलिदान दिले, जे आपल्याला स्वावलंबन निर्माण करून दिले, पेशव्यांची पुरती वही थोडी केली, त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक वर्षी आवर्जून यावं असं या ठिकाणी जरूर वाटतं। आता तुमच्या राजगुरुनगर या भागात लोकसभा संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या भागातही लोकसभेची निवडणूक आहे, तर लोकसभेची निवडणूक आणि आत्ताच्या आंबेडकरी नेत्यांची भूमिका काय असायला हवी? आत्ताची आंबेडकरी भूमिका हीच आहे की आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आणि जे बाबासाहेबांचं दैवत आहे त्या दैवतालाच, बाबासाहेबांच्या रक्तालाच आपण स्वाभिमानानं हाताला धरून चालायचं आहे, एवढीच अपेक्षा आहे आमच्या राजगुरुनगरवासियांच्या वतीने। तुम्ही या ठिकाणाहून ज्यावेळेस तुमच्या गावात जाल तर काय संदेश द्याल? ज्यावेळेस या ठिकाणाहून मी गावात पोचेल त्यावेळेस प्रत्येक घरोघरी नक्कीच मी हा संदेश पोचवील की महाराष्ट्रातून नव्हे तर अनेक राज्यातून कितीतरी लाखो करोडो अनुयायी या ठिकाणी या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येतात आणि जे आलेत ते पण ठीक आहे, जे नाही आले त्यांनी पुढल्या वर्षी नक्कीच यावं, हा संदेश मी नक्कीच घरोघरी पोचवील। थेट आपण पुढे आलोय। आता पाहतोय की आपल्यासोबत देवरोड धम्मभूमीचे विश्वस्त तसेच माजी नगरसेवक कॅन्टोन्मेंट बोर्ड देवरोडचे गोपाळराव तंत्रपाळे आहेत। दादा जय भीम। जय भीम। तुम्ही आज भीमा कोरेगावला दरवर्षीप्रमाणे येत आहे, बरोबर। यंदा तुम्ही खूप उशिरा आलात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपणातून लोक आपल्यास पाहतात। मागे धम्मभूमीचा कार्यक्रम झाला आणि आज थेट लगेच 5 दिवसांनी भीमा कोरेगावचा कार्यक्रम आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे संपन्न करतोय। काय सांगाल की भीमा कोरेगावचा जो हे आहे म्हणजे शौर्य दिन जो आहे तो कशा पद्धतीने साजरा केला जातोय आणि ह्या ठिकाणची जी धम्मभूमीच्या नंतर विजयस्तंभावरती जो स्फूर्ती मिळते, जी प्रेरणा मिळते, त्यातून काय संदेश आपण नक्की देणार? नमो बुद्धाय, सविनय जय भीम। मी गोपाल यशवंतराव तंत्रपाळे। आज या ठिकाणी 206वा शौर्य दिन हा फार मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात आनंदोत्सव सर्व भारतातील 29 राज्यातील तमाम जनता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन महामानवांना, शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येत असते। धम्मभूमीचा वर्धापन दिन 69वा साजरा झाला। त्यानंतर या ठिकाणी आज जी महासागर उसळलेला आहे हे त्याचंच प्रतीक आहे, कारण 206 वर्ष पूर्ण झाले। आमच्या 500 शूरवीरांनी या ठिकाणी पेशवाई नष्ट केली, ते योद्धे झाले आणि त्यांनी जो आम्हाला तो न्याय मिळवून दिला, ती परंपरा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी चालू ठेवली। त्याच परंपरेचं आम्ही सर्व बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी पालन करत आहोत। आजचा जर उच्चांक पाहिला तर न भूतो न भविष्यती अशी ही गर्दी आहे आणि हे गर्दीचं रूपांतर जर उद्या मतात झालं तर 2024मध्ये गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत भीमसैनिक सत्तेमध्ये नक्कीच बसतील। हेच आजच्या दिनी मला पूर्णपणे मी भाविकून भावनिकून आपल्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो। आणि मी माझा परिवार कोकणामध्ये बाबासाहेबांच्या प्रती, रमाईंच्या प्रती नतमस्तक व्हायला गेल्यामुळं तिथनं मला उशीर झाला, त्यामुळे मी आज थोडं उशिरा आलो। परंतु आज या ठिकाणी अमरावतीहून एक भंतेजीचं एक लक्झरी बस आलेली आहे, एक बुद्धगयाचं टीम एक लक्झरी आलेली आहे, त्यांची सर्वांची भोजनाची सोय देवरोडला आणि मुक्कामाची सोयसुद्धा देवरोडला आपण केलेली आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्यातर्फे भोजन आहे, म्हणून उशीर आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि मी महत्त्वाचं तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करतो,
बघा तुम्ही दरवर्षी येतात, उशिरा का होईना तुम्ही येतात. महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही जसं आता 2024चा मुद्दा मांडला तसं लोकसभेची जी निवडणूक आहे ती येऊन टेपलेली आहे आणि थेट आत्ताच्या आपल्या आंबेडकरी नेत्यांची भूमिका काय असावी. आता 2024मध्ये जर तसं पाहिलं तर माझं विनंती आव्हान राहील आपल्या सर्व नेत्यांना, त्यांनी एकत्र यावं. या ठिकाणी जातीवादी पक्षांना बाजूला ठेवून समविचारी पक्षाची आघाडी करून या ठिकाणी जर त्यांनी समविचारी पक्षाची आघाडी केली तर 10 ते 15 खासदार आणि 40 ते 50 आमदार 100% येऊ शकेल. या सत्तेच्या केंद्रस्थानी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये द्वितीय स्थानाचं स्थान आपलं असणार आहे, हे 100% मी ह्या गर्दीवरून सांगतो. आपण अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. हे जाणून घेत असताना आपण पाहतोय की थेट ही जी सकाळपासूनची जी गर्दी आहे ती कंटिन्यू चालू आहे. आपण थेट लोकांकडे पाहू शकता. मी कॅमेरामॅन दादांना विनंती करतो, दादा आपण ती जी येणारी जी जनता आहे ती आपली सर्व जनता आपण या ठिकाणी जी येते हे आपण एकदा सर्व ह्या आमच्या लॉर्ड बुद्धाच्या दर्शकांना दाखवावी. आपण थेट पाहतोय की ह्या ठिकाणी जे नागरिक आहेत ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कंटिन्यू ह्या ठिकाणी येत आहेत. अक्षरशः दिवसभरापासून ही जी गर्दी आहे ही संपण्याचं नाव घेत नाही आहे. म्हणजेच ह्या भीमा कोरेगाव शौर्यदिनी यावर्षी रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी ह्या स्तंभावरती झालेली आहे. अनेक पोलीस प्रशासन असेल, अग्निशामक दल असेल किंवा आरोग्य प्रशासन असेल, ह्या सर्वांनी या ठिकाणी आपापली व्यवस्था देत ह्या पूर्ण शौर्यस्तंभास पूर्णपणे हे प्रशासनाने सुसज्ज अशी व्यवस्था करून नागरिकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते या ठिकाणी लक्षात घेत अनेक गोष्टीचा विचार करत या ठिकाणी सर्व नियोजन केलेलं आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी गर्दी जरी असली तरी वातावरण अतिशय दंग आणि आपल्यासोबत आत्ताच पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या गंगाताई धेंडे आहेत. ताई जय भीम. तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येतात, काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर नक्की? या ठिकाणी आल्यानंतर एक आम्हाला नवीन प्रेरणा मिळते. त्यामुळं आम्ही वर्षाच्या शेवटच्या दिवसाची जी हे असते आणि पहिल्या दिवसाची जी सुरुवात असते आमची जानेवारीची, ती आम्ही इथंच मानवंदना देऊन त्याची सुरुवात आम्ही करत असतो. सध्या लोकसभेची निवडणूक आलेली आहे आणि ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आंबेडकरी नेत्यांची भूमिका काय असावी? आता ह्या राजकारणाच्या गोष्टी आहेत, पण आंबेडकरी नेत्यांची जी भूमिका असावी ती आपल्या ह्या समाजासाठी हितकारक असावी एवढंच मला वाटतं. कसं आहे ताई, तुम्ही एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहात. आपण ह्या ठिकाणाहून जी काय भूमिका लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत नेणार आहेत ती भूमिका तुमचे कार्यकर्ते असेल, तुमच्या शहरातील नागरिक असेल, ती काही स्वीकारणार आहेत. त्यामुळं जरी तुम्ही म्हटले की राजकीय भूमिका राजकीय भाग आहे तरी तुम्ही एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहात. त्यामुळं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आंबेडकरी चळवळीचे किंवा आंबेडकरी नेत्यांमध्ये कोणी खासदार असावा असं तुम्हाला वाटत नाही का? नक्कीच वाटतं ना की आपल्या समाजाचा कुणीतरी नेता पुढे गेला तर आपल्या समाजाला त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे आपल्या समाजातीलच कुणीतरी मंत्री असावा, नेता असावा, आमदार असावा, खासदार असावा हे नक्कीच अपेक्षित आहे. आणि आपल्या आंबेडकरी नेत्यांमध्ये तुमचा आवडता नेता कोणता आहे? प्रकाश आंबेडकरजी. आपण बघतोय की जरी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असले तरी त्यांची प्रमुख मागणी किंवा प्रमुख भूमिका आपणही बघतो की आपल्या आंबेडकरी नेत्यांमध्ये यावर्षी लोकसभेच्या उमेदवारीमध्ये त्यांना स्थान असावं आणि ते लोकसभेमध्ये सभागृहामध्ये असावं. आपल्यासोबत थेट रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब भागवत साहेब आहेत. भागवत साहेब जय भीम. आपले जे दर्शक आहेत ते तुम्हाला लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलवरून थेट पाहत आहेत. मी एकदा असे विनंती करतो की एकदा आपणही आपला परिचय त्यांना द्यावा. मी बाळासाहेब भागवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. आठवले साहेबांच्या संगती काम करत आहे. तुम्ही दरवर्षी ह्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येता, दरवर्षी काही ना काही प्रेरणा घेऊन जाता. यावर्षी तुमचा नवीन संकल्प काय असेल? आमचा नवीन एकच संपर्क आहे की या सर्व समाजाने
आणि आठवले साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं आणि या येणाऱ्या काळामध्ये या समाजाची बी तेच इच्छा आहे, तरुणाची तेच इच्छा आहे की आज मानवंदना देत आहेत. सगळ्या महाराष्ट्रातून देशातनं लोक इथे येत आहेत, लाखो हजारो लाखो लोक आहेत की या इथं गर्दी बघितलं पूर्ण देश बघत आहे. परंतु मताच्या माध्यमातून हे बाबासाहेबाचं स्वप्न साकार करायचं असेल तर आज आपण इज्जत आम्हाला मानवंदना देत असताना आमचं एवढंच म्हणणं आहे की युवकांनी इथल्या समाजाने सगळं आठवले साहेबाला आणि प्रकाश आंबेडकरला एकत्र करणं गरजेचं आहे. आणि दोन नेते एकत्र येऊन या देशामध्ये महाराष्ट्रात सत्ता आली पाहिजे, बाबासाहेबाचं स्वप्न साकार झालं पाहिजे. पुढल्या टायमाला येत असताना या मानवंदना द्यायला कमसे कम आमचे 5-6 तरी मंत्री पाहिजे. आठवले साहेब तर मंत्री आहेत, पुढे होतील, आणि प्रकाश आंबेडकर बी मंत्री पाहिजे आणि अनेक मंत्री आमचे पाहिजे. आणि बाबासाहेबाच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष मोठा सत्तेमध्ये आला पाहिजे, हेच आमची प्रेरणा आहे. आणि आम्हाला इथं आम्ही दर्शन घेतलं ज्या 500 महाराणी पेशवाईला काढलं तसं या सर्व दलितांनी भोजनांनी हा बाबासाहेबाचा रिपब्लिकन पक्ष मोठा केला पाहिजे आणि निवडून आणला पाहिजे, हेच आमची इच्छा आहे. आणि हेच खरं तर आम्हाला बाबासाहेब मध्येच तुम्हाला थांबवतो. लोकसभेची निवडणूक आहे. तुम्ही जसं म्हणलात की दोन्ही नेते आपले मंत्री झाले पाहिजेत, तसे अनेक आंबेडकरवादी नेते आहेत. तर लोकसभेची निवडणूक आणि आपल्या आंबेडकरवादी नेत्यांची भूमिका काय असावी? नाही, एकत्र राहावे असंच आमची विनंती आहे की जरी इलेक्शन आलं ते एकत्र झाल्याशिवाय पर्याय नाही. लाखो लोक आपले आहेत, लोकांची इच्छा आहे की बाबासाहेबाचं स्वप्न साकार करायचं असेल तर सगळ्या नेते मंडळीने एकत्र येऊन सत्ता आणणे हेच खरं आहे. समाजाची जर उन्नती करायची, समाजाची जर प्रगती करायची असेल, बाबासाहेबाचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपण इथून संदेश घेऊन जाणं एकच आहे की आमची सत्ता आली पाहिजे, भोजनांची सत्ता आली पाहिजे, हेच आमचं स्वप्न आहे. आज नव्या आजच्या दिनी आमचं भीमा कोरेगावच्या इथं आल्यामुळं. तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येता, हां, दरवर्षी शहरात काही ना काही उपक्रम करता. आज या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही तुमच्या शहरात किंवा तुम्ही राहता त्या गावात तुम्ही कशा प्रकारे ह्या प्रेरणेतून नवीन काहीतरी करणार आहात? आमचं एवढंच आहे की नवीन जी आपल्याला जी करायचं की आपण एवढंच वाडावाडात आमचं चाललेलं आहे की जी काय इतर पक्षामध्ये लोक आपले आहेत, अनेक लोक आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, राष्ट्रवादीत आहेत, शिवसेनेत आहेत, BJPत आहेत. त्यांना आमची विनंती आहे की सगळ्या वाडामधून जर बाबासाहेबाचं स्वप्न साकार करायचं असेल तर त्यांनी रिपब्लिकन पक्षात काम केलं पाहिजे, बाबासाहेबाच्या चळवळीत काम कराव्याची आमची विनंती आहे. आणि करतील, आता लोक वाचायला लागलेत, लिहायला लागले, म्हणजे सगळे वाचन चालू आहे बाबासाहेबाचं. आणि पूर्वी आपल्या गळ्यामध्ये मडकं होतं, पेशवाईनं ते पेशवाईला कापून टाकलं महाराजांनी, तर आपण सत्ता मिळवली पाहिजे. मग नाहीतर आपण कुठल्या रक्ताचे काय, बाबासाहेबांच्या रक्ताचे कसं काय होणार? तर म्हणून मला म्हणायचं की ज्या पक्षात गेले त्या कार्यकर्त्यांनी परत आलं पाहिजे. आणि जशा आपल्या 500 महाराणी विजय मिळवला तसं या देशामध्ये बाबासाहेबाचं स्वप्न साकार करायचं असेल तर रिपब्लिकन पक्ष सत्तेमध्ये आला पाहिजे, हेच आमचं खऱ्या दृष्टीने आज आम्ही दर्शन घेतलेलं आहे. शहरामध्ये अशी चर्चा आहे की बाळासाहेब भागवत एक मोठे नेते आहेत, मावळ लोकसभेतून त्यांनी निवडणूक लढवावी असे वार्डापासून तर गल्लीपर्यंत चर्चा आहे की बाळासाहेबांनी मावळ लोकसभेची निवडणूक लढवावी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून. तर तशा पद्धतीने काय प्रयोग होणार आहे का? तर आठवले साहेब आणि प्रकाश आंबेडकर एक आले तर मग हा पट्ट्यानं मावळातून लढणार की 100% लढणार. दोन जर नेते एकत्र आले आणि रिपब्लिकन पक्षाचं तिकीट मला जर मिळलं 100% लढणार. मावळातच काय आपण म्हणून तिथं लढू शकतो, पण आमचा समाज आणि नेते एकत्र आल्याशिवाय होणार नाही पाहिजे असं. तुम्ही आपल्या युवकांना ह्या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून जे दर्शक आपल्याला पाहतात त्यांना तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल? आम्ही एवढा संदेश देऊ की तुम्ही युवकांना की तुम्ही इतर मंडळात काम करता, इतर पक्षात काम करता, तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला नगरसेवकची संधी मिळेल. आणि आम्ही त्याला संधी देऊ, पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्रात संधी देऊ की जी काय युवक होतकरू आहेत, जी काय बाबासाहेबांच्या चळवळीत काम करतात, युवक आणि महिला आहेत, त्यांना सध्या तिकीट देऊ. आम्ही मागं 2 पावलं सरकूया. जर आम्हाला बाबासाहेब स्वप्न साकार करायचं असेल तर आम्हाला युवकांना संधी दिलीच पाहिजे आम्ही.
आणि नेत्यांचंही तेच म्हणणं आहे आठवले साहेबांचं बी की युवकांना संधी दिली पाहिजे, युवक महिलांना संधी दिली पाहिजे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर हे आज आमच्या मनामध्ये आहे आणि युवकांच्याही मनात आहे. आम्ही म्हणतोय की आम्हाला हे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि होईल अशी आशा आहे आम्हाला. आपण पाहतो या ठिकाणी एक छोटा धम्मरथ आपल्याला दिसतोय. ह्या भीमा कोरेगावच्या एवढ्या गर्दीत सुद्धा हा धम्मरथ या ठिकाणी आहेत. छोटे छोटे बनतेजी या धम्मरथामध्ये आहेत. नक्की जाणून घेऊयात. दादा जय भीम. अहमदनगरमधून आलो आहे आम्ही. काय नियोजन काय उपक्रम आहे छोटे छोटे बनतेजी तुमच्या सोबत दिसतात? हे आपण धम्मरथ बनवलं गावागावी जाऊन धम्माचा प्रचार करण्यासाठी व आम्ही सामनेर बी भरत होतो अहमदनगरमध्ये नाही का. तर गावोगावी आता भीमा कोरेगाव आम्ही आत्ताच बिहारला बी जाऊन आलो आहे, बिहार वगैरे. आता आमची पुढची ट्रिप नागपूरला राहणार आणि 14 जानेवारीला बी औरंगाबादला असणार. आता किती सामने आहेत तुमच्यासोबत? आता आमच्याकडे सामने आता सध्या 5 आहे छोटे मुलं, बाकीचे बाहेर गेलेले. कसा उपक्रम असतो तुमचा? आमचा उपक्रम धम्म प्रचार आणि समता सैनिक बी आम्ही मटार बी काम चालू आहे आमचं. समता सैनिक आमचे 7 जण आमचे समता सैनिक आहे. ते आत्ता वंदना करून वगैरे गेलेले, त्यातले एक जण आहे आमच्यासोबत नाही का. तुमचे प्रमुख कोण आहेत? संजयजी आमचे मोठे बंधू आहे, संजय कांबळे. अच्छा. संजय कांबळेंच्या माध्यमातून हा उपक्रम चालतो. संजयजी कांबळे जे आहेत त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम चालतो. थेट आपण पाहतो की त्यांचे बंधू आहेत आणि हा धम्मरथ जो आहे तो अतिशय उत्कृष्ट प्रकारे सजवलेला आहे. त्याच्यामध्ये आपणास महापुरुषांच्या काही गोष्टी आणि संविधानाची प्रत या ठिकाणी दिसते. मी आपणास थेट दृश्य जे आहेत हे आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपणास दाखवतो की या ठिकाणी हा जो धम्मरथ आहे हा समता सैनिक दल व युनिट अहमदनगर असा आहे. या ठिकाणी सर्व महापुरुषांचे जे विचार आहेत हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सूर्यपुत्र यशवंत भैयासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून असा हा धम्मरथ. आपण जाणून घेऊ की आपल्याकडे काही बनतेजी या ठिकाणी जे छोटे आहेत यांच्याशी आपण थेट चर्चा करूया. बनतेजी वंदा मी कशा प्रकारे तुमचे दिनचर्या असते सामनेमध्ये? चांगल्या प्रकारे. काय काय करता तुम्ही? आम्ही सगळे वंदना घेतो. 7 वाजता सकाळी जिमला जातो. अच्छा. वंदना ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस कोणती वंदना जास्त तुम्हाला आवडते? परितम पाठ. म्हणून दाखवता थोडं. चला सांगितलं. थोडंच म्हणायचं. थोडंफार. दिव्याय सब संपत्ती सिद्धिया सब रोग विनाशाय भवे निभानुदायक सब दुःख विनाशाय भवे निभानुसंतिके भन्ते अनुगम तत्वा परित बुद्ध मंगलम समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छतु देवता सदा मुनिराजस सुगंतु सब मोकच धम्म सवन कालो अयं बलंता धम्म सवन कालो अयं बलंता धम्म सवन कालो अयं बलंता धम्म सवन कालो अयं बलंता. तुम्ही उत्कृष्ट प्रकारे आपले जे वंदन आहे ती सुरात म्हणण्याचा एकदम प्रकारे सुरात म्हणता. ह्या श्रामणेरच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर आलात घरातून, घर सोडून तुम्ही राहता, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. पण घरातल्यांची आठवण येत नाही? नाही येत. हा जो बुद्ध धम्म आहे बाबासाहेबांनी दिलेला, याच्यामधली जी रुची आहे ती आवडते तुम्हाला? हा. जर तुम्ही अजून मोठे होत गेलात तर कायमस्वरूपी बनतेजे राहणार? नाही. 10वी 11वी झाले तर डॉक्टर बनायचंय. अच्छा. डॉक्टर बनवून काय करणार? गरिबांची सेवा करणार. अच्छा. वा. आपण पाहतोय की एवढ्या लहान वयामध्ये हे श्रामणेर शिबिर घेतलं जातं आणि ह्या लहान वयातले हे जे लहान लहान शिबिरार्थी आहेत, हे शिबिरातले भंते जे आहेत यांच्यावरती जे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे संस्कार केले जातात, त्या संस्काराच्या माध्यमातून नक्कीच यांना लहानपणीच जे बुद्ध धम्माचं बाळकडू आहे ते दिलं जातं आहे. त्याच्यामुळे मोठ्यापणी त्यांच्यामध्ये एक आंबेडकरवादी नेता, एक आंबेडकरवादी अधिकारी आणि एक थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा एक सुजाण नागरिक आपल्याला ह्यांच्या रूपात पाहायला मिळणार आहेत. म्हणजे असेच श्रामणेर शिबिर प्रत्येक गावात भरवले गेले पाहिजेत. असेच लहान वयातच ह्या सर्व आपल्या मुलांना ह्या बुद्ध धम्माचं शिक्षण आणि बाळकडू प्रत्येकाने दिलंच पाहिजे. थेट आपण पुढे जाऊयात. छोट्या छोट्या भिंतींच्या माध्यमातून जर गेल्यानंतर आपण पाहतोय की थेट
अनेक दृश्य आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण बघतोय की एक लहान मुलगी आहे जी या ठिकाणी बाबासाहेबांना भेटायला येते। बाळा, कुठे चाललेस तू? मी माझ्या आजीच्या घरी आजीच्या घरी। तू इकडे कुठे आली होती? भीमा कोरेगावला. भीमा कोरेगावला काय पाहिले इथं? इथं काय म्हणतात ते डंबू. दादा जय भीम. कुठून आलात? आपण देवरोडमधून तुमच्या घराच्या बाजूनी सर. अच्छा, या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतंय? खूप आनंद आहे इथं आल्याबद्दल भीमा कोरेगावला. अच्छा, या स्तंभाची जी प्रेरणा आहे, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या गावाला घेऊन जाणार आहात, काय मेसेज इथून तुम्ही लोकांना देणार आहेत? सर्व ऑल इंडियामधले लोक सगळे इथं आले. आता आम्ही सगळे लोक केलं तर हे स्तंभ असं बाबासाहेबांनी केलं. ओनली वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयोत्सव. चलो, आपण पाहतो की या ठिकाणी अनेक जे मंडळी आहेत, मुलं आहेत, ह्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या रुचीनुसार बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरणा देत या ठिकाणी वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। अनेक भीमान्वय आहेत या ठिकाणी आपण पाहतोय। आपले 500 सुरवीरांनी 28,000 पेशवे कापले. त्यांना आपण मानवंदना करतो. त्याच्यासाठी आपण इथे येतो. काय मेसेज इथून तुम्ही पनवेलपर्यंत नेणार आहात, तुमच्या पनवेलच्या लोकांना सांगणार आहात? कारण की लाखोनी संख्या इथं उपस्थित झाले, त्याच्यामुळं आम्ही पण त्यांच्यामुळं उपस्थित झालो, म्हणून हे मेसेज आम्ही तिकडं पोचवू शकतो. बरं, तुम्ही मला सांगा, आता लोकसभेची निवडणूक आहे आणि आपल्या संपूर्ण आंबेडकर नेत्यांची भूमिका काय असावी, काय वाटतं तुम्हाला? प्रकाश आंबेडकर पण काय त्यांची भूमिका काय असावी? त्यांनी पूर्ण लोक काय बोलतात, आपले राजकारण तर एवढं काय माहिती नाही आपल्याला. कोणी पण बोलावे तर प्रकाश आंबेडकरच उभं राहावे. मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकरच बनावे, ही माझी विनंती आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी लहान मुलं देखील आहेत। दादा जय भीम. जय भीम. काय वाटतं इथं आल्यानंतर? चांगलं, खूप बरे वाटतंय. तुझं नाव काय? अंश विनोद खंडागळे. काय काय होणारच मोठं झाल्यावर? मी पोलीस होणार. आणि पोलीस होऊन काय करणार? देशाचं रक्षण. चला, व्हेरी गुड. आपण पाहतो अशा अनेक भीम अनुयायी जे आहेत हे या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारधारेला मानून या भीमा कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना देतात। जय भीम. जय भीम. काय नाव बाळा तुझं? अपेक्षा आनंद काकडे. कुठून आले? पर्णकुटी हाऊसिंग सोसायटी येरोडा. येरवडा. काय वाटतं इथं आल्यानंतर? भारी वाटतंय. किती वर्षापासून? मी 5 वर्षाच्या असून येत आले. कोणासोबत येते तू? पप्पांसोबत. बोलो पप्पांना. दादा जय भीम. तुमची ओळख सांगा. मी आनंद काकडे. आनंद काकडे. किती वर्षापासून येतात इथे? मी दरवर्षी येतो इथं. काय मेसेज आहे इथला? चांगलं वाटतं, जरा आलो बरं वाटतं. जय भीम. आपण पाहतोय की अशा अनेक भीमानुयायी आहेत जे या ठिकाणी इथं येऊन ह्या विजय स्तंभ या अभिवादन करतात आणि विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात। आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्या ज्या भीम तरुणी आहेत, आपण ज्यांना भीम कन्या म्हणतो, तर ताई नाव काय तुझं? माझं नाव प्रज्ञा अवचार. हां. काय करतेस तू? मी शिकते आता, फर्स्ट इयरला आहे. फर्स्ट इयरला. कुठून आले? बावधनवरून आले. तर काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? मला इतकं छान वाटतंय आणि मला अभिमान आहे माझ्या जातीचा. मी खरं सांगू का, मला खूप अभिमान वाटतो की माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ह्याचा. आणि मला खरंच गर्व आहे ह्या गोष्टीचा की 500 महारांना मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात 500 महारांना वंदन करण्यासाठी मी इथं आले, इथपर्यंत आले. बरं, काय मेसेज देशील तू तुझ्यासारख्या जे तरुणी आहेत ह्या सतत रील्स, फेसबुक या कुठं ना कुठं तरी वेगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, पण या ठिकाणी तुझ्यासारख्या ज्या मुली आहेत ज्या बाबासाहेबांना मानतात आणि घरातून फॅमिलीसोबत ह्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो घेऊन थेट तुम्ही विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी चाललात, काय मेसेज देणार? माझं तर एवढं म्हणणं आहे, तर आजकाल तर भरपूर तरुणी म्हणजे भीमकन्या, भीम भक्त तर सगळे इंस्टावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, जय लवजी, मी सगळ्यांनाच मानते. मी असं नाही की मी
शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, जय लवजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई माता, मी सगळ्यांना माझं वंदन आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी जातीभेद न करता सगळ्यांना मानावं आणि सगळ्यांना सपोर्ट द्यावा, माझं एवढंच म्हणणं आहे आजकालच्या. धन्यवाद ताई. आपण पाहतोय की अशा ज्या तरुणी आहेत ह्या बाबासाहेबांना विचारांना अभिप्रेत असणाऱ्या तरुणी ह्या आपल्या समाजात घडल्या पाहिजे, ज्याच्यामुळे अनेक तरुण तरुणी आहेत की ज्यांचे विचार आहेत जे पुढे जाऊन ह्या देशाला, ह्या देशाच्या भविष्य ह्या ठिकाणी घेतील. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा आंबेडकरवादी घटक ह्या भविष्यात बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन ह्या देशाचं भविष्य घडवेल. रात्रीची वेळ आहे, आपण पाहतोय की अनेक आपले युवक आहेत जे बाबासाहेबांच्या विचारावरती काम करण्यासाठी अहोरात्र बाहेर पडतात, वाचन करतात. दादा जय भीम. जय भीम, जय मूल्यवासी. अच्छा, कुठून आलात तुम्ही? मी स्वारगेट पुणे. स्वारगेट पुणे. काय नाव तुमचं? सागर रमेश रणदिवे. अच्छा, तुमच्या हातात पुस्तक दिसतंय, हो विदेशी ब्राह्मणाची मातृभूमी. हो काय आहे नक्की या पुस्तकात? तुम्ही वाचलंय ते की कसं आहे? हो, या पुस्तकाची थोडी माहिती आहे मला, ऑनलाईन मी वाचलं होतं. हे पुस्तक आहे विदेशी ब्राह्मणों की मातृभूमी, दाखवा ते. विदेशी ब्राह्मणों की मातृभूमी युरेशिया. अच्छा. तर माझ्या समाजाला हेच सांगणं आहे, मातंग असो, महार असो, तेली, कोळी, सांबार, वडर, मराठा, हे सगळे आपण मूळ निवासी. हे जे लोक वेस्ट युरेशियातून आपल्या देशात आलेले आहेत, जे आपले सम्राट अशोकाचे 84,000 जे स्तूप होते ते पूर्णपणे ह्यांनी नष्ट करून तिथं त्यांचा धंदा बसवलेला आहे. आणि काल्पनिक गोष्टीत आपल्या अडकाव्या लागलेत. राम, लक्ष्मण, हनुमान, महादेव, गणपती, ह्या ज्या काल्पनिक गोष्टी आहेत त्या आपल्या समाजावरती थोपवायला लागलेत. अच्छा, हो. मग तुम्ही काय नक्की संदेश देणार या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून? मी लॉर्ड बुद्धी चॅनलच्या माध्यमातून आपल्या दोन्ही समाजांना, मातंग असो, महार असो, या दोन्ही समाजांना, का तर आपले हे दोन्ही समाज आता तर म्हणजे शिकतायत, हळूहळू पुढे जात आहेत. या दोन्ही समाजाला माझं सांगणं एकच आहे, आपला मूळ धर्म आणि आपला मूळ इतिहास हा वाचा तुम्ही. राम, लक्ष्मण ह्याच्या पाठीमागे जाऊन तुम्हाला काही भेटणार नाही आहे. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराशिवाय कोणताच पर्याय नाही आता सर, सध्याला तर नाही आहे. अच्छा, सध्या लोकसभेची निवडणूक येत आहे, त्यात आपल्या आंबेडकर नेत्यांची भूमिका काय असावी असं तुम्हाला वाटतं? आपल्या आंबेडकर नेत्यांचं कसं झालं, सगळं तुकडे वाटून घेतलेलं आहे त्यांनी. ज्याचे पोळे, राजकीय पोळे भाजून घेण्यासाठी तो ह्या पक्षात जा, त्या पक्षात जा, पण त्याच्या पाठीमागून समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे. आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ पूर्ण बंद झालेलं आहे 9 वर्षातून. त्यात एकही फाईल मंजूर झालेली नाही आहे. अजून अशा काही स्कीमा आहेत जे नाही का आपल्या समाजासाठी आहेत, त्या पूर्णपणे बंद आहेत. हे जे आता जे सरकार आहे भाजप सरकार, हे भाजप सरकार आपल्या पूर्णपणे भारतातून नष्ट करावं लागणार आहे. अच्छा, तुम्ही या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन केलं, काय प्रेरणा घेऊन तुम्ही तुमच्या गावाकडे निघालात? मी समाजाला एकच सांगेन, इथं आल्यावर जी ऊर्जा मिळते, ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आईच्या पोटातून ज्यावेळेस तुम्ही बाहेर येताना त्यावेळेस जी ऊर्जा तुम्हाला भेटते, तशीच ऊर्जा तुम्हाला या विजयस्तंभाला तुम्ही मानवंदना दिल्यावर भेटते. अच्छा, धन्यवाद. आपण या ठिकाणी अनेक जे मुद्दे आहेत ते क्लिअर केलेले आहेत. आपण पाहतोय की अजून एक तरुण आहेत. दादा जय भीम. जय भीम साहेब. काय नाव तुमचं? मी नितीन वाडे, चिंचवडवरनं आलो आहे. अच्छा, आणि इथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलो आहे. तर लॉर्ड बुद्धाच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की अजूनही या स्तंभाविषयी अजूनही काही आपल्या ज्या लोकांना माहीत नाही आहे त्याची तुम्ही लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून माहिती करून द्यावी. आणि सगळ्यांना माहिती व्हावी की अजूनही काही सामान्य लोकांना स्तंभाविषयी काही अजूनही अभ्यास झालेलाच नाही, तो अभ्यास पूर्णपणे करावा. कारण की इथे आल्याच्यानंतर माणसाच्या एक मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते की आपण अजूनही म्हणजे कमी कशामध्येच नाही, पूर्ण शिक्षणाच्या बाबतीत आणि कशाच्याही बाबतीत कुठेही मागे राहिलेलो नाही. मला सांग दादा, अनेक आज 13 वर्ष आले लॉर्ड बुद्धा टी व्ही थेट प्रक्षेपण या भीमा कोरेगाव स्तंभापासून करते. एकही वर्ष ह्या लॉर्ड बुद्धा टी व्हीचं चुकलेलं नाही की भीमा कोरेगावचं लाईव्ह प्रक्षेपण केलेलं नाही. अनेक वर्षापासून लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत विजयस्तंभाची माहिती पोहोचत आहे. मला सांग की तुझ्या माध्यमातून तू तुझ्या गावात जेव्हा चिंचवडला जाणार आहे, बरोबर, तिथल्या लोकांना काय यातला इतिहास किंवा यातली माहिती कशा प्रकारे देणार आहे? मी माझ्या चिंचवडमध्ये जाऊन सामान्य लोकांना की आपण एक 1818मध्ये युद्ध झालेलं आहे 1 जानेवारी, आपण सामान्य यांची अवलाद नाही, आपण एक युद्ध शूरवीरांची अवलाद आहोत. आपण कशामध्ये कमी स्वतःनी म्हणजे समजून नाही, आपण पुढे कशामध्ये पुढे मागे राहू नये. मात्र आपण अगोदर शिकावे आणि शिकून संघटित व्हावे, नंतर संघर्ष करावा.
जेणे की आपले काही लोक अगोदरच संघर्ष करतात. शिकणे आणि संघटित होणे तर दूरच, पण हा संघर्ष अगोदर थांबलेला पाहिजे. आपण अगोदर शिकावे, नंतर संघर्ष करावा. मी उत्तम भालेराव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रोजगार आघाडीचा धाराशिव जिल्हा अध्यक्ष. अच्छा, दरवर्षी आता या ठिकाणी तुम्ही? हो, दरवर्षी येतो. काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? इथं आल्यानंतर आपल्याला भरपूर म्हणजे खूप आनंद होतो या ठिकाणी आल्यानंतर, की आपल्या अस्मितेचं ठिकाण आहे हे भीमा कोरेगाव. या ठिकाणी आम्ही आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून जवळजवळ 500 ते 1000 लोक या ठिकाणी येतात दरवर्षीच. या ठिकाणी दरवर्षी हजाराच्या वर पब्लिक येते, बरोबर? आमच्या जिल्ह्यात. येतात. मला तुम्ही सांगा, आता लोकसभेची निवडणूक येत आहे, तुम्ही रिपब्लिकन पक्षात काम करता. लोकसभेची निवडणूक आणि आपल्या आंबेडकरी नेत्यांची भूमिका काय असावी? मला तर असं वाटतं की सर्व आंबेडकरी नेत्यांनी सर्व एकत्र आले पाहिजे पहिल्यांदा, आणि सगळे एकत्र येऊन लढले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. अच्छा, बरं काय सांगाल जे नवतरुण आहे, जे तुम्हाला बघतात, तुमच्या जिल्ह्यातून पूर्ण भारतातून तुम्हाला पाहतात, काय संदेश द्याल? भीमा कोरेगावमध्ये येणाऱ्या सर्व लोकांनी या ठिकाणी शांततेत यायचं आहे, मानवंदना द्यायची आहे, आणि हे आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व भीमसैनिकांनी या ठिकाणी येऊन कुठलाही गोंधळ न करता शांततेत आपल्या आपल्या ठिकाणी परत जायचं आहे. ते की या ठिकाणी फकीरा ब्रिगेडचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. दादा जय भीम. जय भीम. परिचय आपल्या लाडवाच्या माध्यमातून या पूर्ण दर्शकांना आपण करावं. मी सर्वदेश श्रीरंग केरनाथ फकीरा ब्रिगेड या संघटनेमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतोय. हे काम करत असताना दलित समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड आमची संघटना पुकारते, आणि याचबरोबर मांग मार चांभार या समाजाला एकत्रित आणण्याचं काम आणि शासनाच्या विविध योजना मिळवून देण्याचं काम या संघटनेचं चालू आहे. त्याचबरोबर आम्ही अनेक मातंग समाजाच्या लोकांना, जे लोक आंबेडकरी चळवळीपासून बाहेर नेतात, त्या लोकांना विरोध करून भरकटलेल्या मातंग समाजाच्या लोकांना बाबासाहेबांच्या वाटचालीकडे आम्ही आणतो. आणि आज आमच्यासोबत कमीत कमी 200 लोक काल इकडं आलेले आहेत, आणि 1000हून अधिक लोक आमचे बौद्ध धर्म स्वीकारलेले आहेत. आणि याच्या पुढे सुद्धा मी मातंग समाजाला आणि चर्मकार समाजाला सांगणार आहे की बाबासाहेबांनी जी लढाई आपल्या जीवावर अधोरी सोडलेली आहे, ही सगळ्यांनी मिळून आपण येणाऱ्या 2024ला दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा ठेवा, आणि सगळ्यांनी कुठला का उमेदवार उभा राहणार त्या उमेदवाराला सगळ्या समाजानं आपला पाठिंबा देऊन त्याला बहुमताने विजय करावा, असं मला आपल्या सगळ्या दलित समाजाला सांगायचं आहे. अच्छा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की अनेक लोक बौद्ध धर्म स्वीकारून या ठिकाणी आलेले आहेत. दादा, तुम्ही तुमच्या तिकडच्या लोकांना काय संदेश द्याल? आज खरं तर इथं ज्या 500 वीरांनी 25,000 लोकांना पराजित करून विजयस्तंभ इथं आल्यानंतर एखादी लढाई जिंकण्यासाठी किंवा एखादी परीक्षा असेल, एखादं कठीण परिश्रम असेल, हे जिंकण्यासाठी इथून आपल्याला स्फूर्ती निर्माण होती आणि ऊर्जा निर्माण होती. यासाठी सर्व समाजानं लाखोच्या संख्येनं इथं उपस्थित राहावं, आणि प्रत्येक घरातला, प्रत्येक कुटुंबातला नुसता पुरुष न येता आपल्या महिलेला, आपल्या बहिणीला, आईला सोबत आणावं, आपल्या मुलाला वर्षोनवर्ष इथं येण्यासाठी शिकवण द्यावी, हा संदेश मी गावात गेल्यानंतर सांगणार आहे. आणि कमीत कमी आम्ही 5 किलोमीटर चालत आलो आहे. मी लहानपणी ज्यावेळेस चालत आलो होतो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती, परंतु आताच्या काळामध्ये मला भयानक गर्दी वाढलेली दिसून येते. त्याच्यामुळं अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम हे यांच्या गावी गेल्यानंतर फकीरा ब्रिगेडचे अध्यक्ष करणार आहेत. दादा जय भीम. जय भीम. आपला पूर्ण परिचय लॉर्ड टीव्हीच्या माध्यमातून आपण करून द्यावा. जय भीम. मी किशोर कल्याण कांबळे, अध्यक्ष सिद्धनाथ सेना. दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येतात, हो. काय वाटतं या ठिकाणी आलं? दरवर्षी या ठिकाणी येण्याचं मुख्य रिझन असं की हा आपला शूरवीरांचा इतिहास आहे. या इतिहासाला आपण भेट दिल्यानंतर वर्षाची सुरुवात नव्या प्रेरणाने, नव्या उमंगाने घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरणा मिळते. आपण पाहतो दरवर्षी येतो, लाखोचा समुदाय येत होता, पण 1818च्या नंतर जो आता 2018मध्ये जी दंगल घडली, ही दंगल कशा प्रकारे घडली, त्याच्यानंतर याचं जो वातावरण एवढा मोठा इफेक्ट झाला, त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार दोघांनाही अटक झालेली आहे. त्याच्यामध्ये आपले बरेचसे असे 30,000 असे तरुण आहेत, त्यांच्यावरही भरपूर केसेस आहेत, त्यांचे गुन्हे अद्यापही मागे घेण्यात नाही आलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो स्तंभ जो आहे तो शासनाच्या ताब्यात गेला.
शासनाच्या ताब्यात गेल्यावर शासनाला तर अगोदर काही कळलंच नाही तर कशा प्रकारे काम करावं. सातत्याने इथल्या पुणे शहरातल्या प्रमुख नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी शासनाकडे मागणी करून हा विजयस्तंभाला याचा राष्ट्रीय सण कशा पद्धतीने होईल. सण आत्ता याला आपण पाहतो याला सणाचं रूपांतर देण्यात आलेलं आहे, पण हा एक गौरव घात आहे. एक महापुरुषांना बाबासाहेब इथं आले होते. बाबासाहेब काय म्हणाले होते आपल्या समुदायाला, तिथं अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस त्याला उदाहरणार्थ बाबासाहेब आता असे म्हणाले होते की तुम्ही भेड बकऱ्यांची अवलाद नसून तुम्ही सिंहाचे चावे आहेत. तुमचा इतिहास जावा भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला जाऊन बघा की तुम्ही शूरवीरांचे संतान आहोत. म्हणजे ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला जी ऊर्जा मिळते, जी ताकद मिळते की आपण वर्षभर ते लढतो आणि दरवर्षी आपण स्वतःला नाही का एक पॉझिटिव्ह आणि ताकदीने आपण पुढच्या लढण्यासाठी तयार राहतो. किशोर, आता लोकसभेची निवडणूक येत आहे बरोबर. मला एक सांग, लोकसभेची निवडणूक आणि आपल्या आंबेडकरवादी नेत्यांची भूमिका कशी असली पाहिजे? मुळात हा तर एकदम मोठा प्रश्न आहे. मी त्याच्यामध्ये भरपूर छोटा आहे, पण मुळात जर ऐक्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण की कसं आहे ना, आत्ता आपण आंबेडकर समाज म्हणतो. आता आंबेडकर समाज म्हटलं प्रत्येक पक्षामध्ये एक निळा झेंडा आहे आणि हा निळा झेंडा कोणाच्या मालकीचा नाही आहे. तुम्ही जरी निळा झेंडा हातात घेतला तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष व्हाल. आत्ताच्या घडीला कसं आहे की स्वयंघोषित नेत्यांची एवढी संख्या फरमाईश वाढलेली आहे ना की त्याच्यामुळे ना जो कोणी उठतो एखाद्या पक्षांमध्ये सामील होतो आणि एक स्वयंघोषित नेता म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतो आणि मी ह्या सत्तेभर सामील होतो. मुळात म्हणजे त्याला सत्तेचा कसलाही वाटा नसतो. तो ग्राउंड लेवल जर तो राष्ट्रीय अध्यक्ष जरी असला तरी त्याला स्वतःलाही महानगरपालिकेचं तिकीट दिलेलं जात नाही. आणि राहिला विषय लोकसभेच्या इलेक्शनचा, आत्ता आपण 2000 भीमा कोरेगाव दंगल घडल्याच्या नंतर तो आंबेडकरी ऐक्य जे व्हायला पाहिजे होतं ते अद्यापही झालेलं कुठं दिसत नाही आहे. आपण पाहतो की प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी इकडे तिकडे युती करतात. आता मध्ये शिवसेना आणि BJPची एवढी युती होती एवढ्या वर्षाची. काही जागा घाटाच्या वाटपापाई त्यांची अचानक जी विचारधाराच नाही का स्वतःच्या सत्तेसाठी उद्धव ठाकरेजींनी काँग्रेसबरोबर युती केली. त्यांचं कधीही न पडणारं एक कुठल्या तरी अजेंडासाठी एक झाले. तसेच आंबेडकरी समाजातल्या नेत्यांनी एक आत्ता जर पाहिलं की एक BJPचा एक हेतू आहे की आम्ही हे संविधान बदलणार आहेत. मुळात म्हणजे संविधान हा आपला आत्मा आहे. संविधानामुळेच आपण आज भारतामध्ये कुठेही कशाही प्रकारे फिरतो. जर स्वतःच्या स्वार्थासाठी नाही पण भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी समाजातल्या नेत्यांनी एकत्र येऊन कुठेतरी लोकसभा लढवली पाहिजे. अच्छा, म्हणजे आंबेडकरी समाजातल्या नेत्यांनी एकत्र येऊन लोकसभा लढवली पाहिजे ही प्रमुख मागणी तुमच्या माध्यमातून, तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तरी पुढे आज दिसते. मला एक सांगा की तुम्ही ह्या भीमा कोरेगावच्या रणस्तंभाला येऊन, या विजयस्तंभाला येऊन, या क्रांती दिनाला, या शौर्य दिनाला एक प्रेरणा घेऊन तुमच्या गावापर्यंत जाता. ह्याच माध्यमातून जसं तुम्ही आता तुमची प्रतिक्रिया थेट लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून मांडली, थेट तुमच्या तिथे मीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की कशा प्रकारे तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध बंड करून त्या ठिकाणी तुमच्या भागात काम करता. मला सांगा की कशा पद्धतीने तुमचं ह्या वर्षीचं नियोजन असणार आहे आणि ह्या वर्षीची आंबेडकर मुवमेंटची दशा कशी असणार तुमची? मुळात म्हणजे अशी दशा आणि दिशा तर आत्ताच्या घडीला आपण ठरवलेलं नाही आहे. पण आजकाल मी एक लेख लिहिला होता की 2024 तू तयारीत राहा. येणाऱ्या तुझ्या संकटाला मात देण्यासाठी मी नव्या जोश आणि नव्या उमंगाने आत्ता मी तयारी घेते. जे डोळ्यामध्ये जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने मी आत्ता नवीन वाटचाल सुरू करत आहे. मुळात आत्ताच्या घडीला कसं आपण लढतो संघर्ष आपण काय करतो की फक्त लढतो आणि शेवटपर्यंत लढत राहतो, पण कुठंतरी विजयाचा वाटा असला पाहिजे. आता काय म्हणतो की प्रत्येकजण आता लोक आपल्याला सांगतात की बरेचसे लोक पुण्यातले नेतेही मला म्हणतात हा फक्त लढतो, हा फक्त आंदोलन करतो. पण त्यांना मला हेच सांगायचं आहे, हा संघर्षच माझा स्वाभिमान आहे आणि संघर्षच माझी ताकद आहे. या संघर्षाच्या प्रेरणेतच येणाऱ्या काळामध्ये एक मोठा क्रांती घडवायची. त्याच्यामुळे आपण सातत्याने नवीन प्रयत्न करतो आणि ह्या नवीन वर्षामध्ये कशा प्रकारे माझ्याबरोबर जे लोक असतात, जे 4-5 असतील 10-12 असतील, त्यांना कशा प्रकारे न्याय मिळून त्यांना योग्य त्या मार्गावर कसं बसवता येईल त्याच्यासाठी तर माझा प्रयत्न या वर्षामध्ये सुरू आहे. एक विहाराचा मुद्दा गाजला होता तुमच्या इथे, नुकताच जुना पण आहे आणि नवीन पण आहे, काय विषय आहे नक्की? मुळात म्हणजे सम्राट अशोक बुद्ध विहार पुणे शहरामध्ये जे बुद्ध विहार जे मेट्रो बाधित होत आहे त्याच्यामध्ये सातत्याने तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे तो लढाई कशा प्रकारे झाले. त्या लढाईमध्ये भरपूर अशा अडचणी आल्या. आमचा मुळात म्हणजे ना उद्देश काय आहे की बुद्ध विहाराला टार्गेट का, जर पुणे महानगरपालिका असेल किंवा आपलं पुणे शहर मेट्रो बाधित जर असेल तर तिथं सम्राट अशोक बुद्ध विहार. आम्ही त्यांना काय म्हटलो की तुम्हालाच तुमच्या त्या भागातनं जर पिलर जात असेल तर ते पिलर जाऊ द्या, आम्ही तुमच्या विकासाला विरोध करत नाही, पण विहाराचा कसलाही प्रकार अडचण नसताना पण तुम्ही विहाराला का टार्गेट करता. मुळात म्हणजे ह्या महानगरपालिका असेल किंवा मेट्रोला बुद्ध नको आहेत का, तर त्याचा जर आपण राजकीय दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर तो पूर्ण RSSचा बालेकिल्ला आहे. त्या RSSच्या बालेकिल्ल्यामध्ये तो निळ्या झेंडा घेऊन मी थांबलेला जो आहे तो त्यांना निळ्या झेंड्याला विरोध आहे. आणि सातत्यानं तुम्ही पाहता की तो संघर्ष मी लढत असताना मला उचललं तिथलं SCPDC पूर्ण पोलीस प्रशासन त्या
लेवलला आलेलं आहे, पण अद्याप ते विहाराचे फक्त शेड काढून विहारही तसंच आहे. तर आपण त्यांना एकच मागणी केलेली आहे की आम्ही विकासाला विरोध करत नाही आणि त्या विहाराची जागा तुम्हालाही लागत नाही, तरी देखील तुम्ही विहाराला टार्गेट का करताय. आम्ही जोपर्यंत त्यावेळेस गिल साहेबांची माझी मिटिंग झाली, त्यांच्यामध्ये आम्ही काय म्हणलो की आम्ही पूर्णपणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीच आम्ही काम करतो. DCP साहेबांनी चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आणि आपले बरेचसे लोक त्यांनी केले. आता बघू आपण, आपली एकच मागणी आहे की विहार त्या जागेवर किंवा जवळपास कशा प्रकारे उपस्थित होईल, कारण की बुद्ध विहार आहे हे आपल्या चळवळीचं केंद्रबिंदू आहे. आता तुम्ही पाहता ते विहाराचा तुम्ही म्हणता की राज्यभर तो प्रकरण गाजलं होतं. आता मला DCP साहेब म्हणाले विहारासाठी असं काय, कारण की आता आम्ही झोपडपट्टीतले लोक आहे, कामगार पुतळा वसाहत झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीमध्ये आम्ही ज्यावेळेस 2000 लहानपणापासून शिकवत होतो त्यावेळेस आपल्या त्या भागातली दुर्दशा तुम्ही पाहतात, गुन्हेगारी ह्याच्यामध्येच पूर्ण आपलं आयुष्य गेलेलं आहे. पण जसं ते बुद्धविहार निर्मिती झाली 2005 पासून, त्या बुद्धविहारच्या निर्मित्या मागणं आपल्या विहारामध्ये कसे लहान मुलांच्या वर्ग सुरू झाले, तिथनं प्रेरणा सुरू, महापुरुषांची विचारधारा सुरू, त्या आंबेडकरी विचारधाराला आपण जिवंत ठेवून आज कुठंतरी एक तिथनं आंबेडकरी विचारधारा शिवाजीनगर भागामध्ये कुठंतरी पोहोचली. त्याचाच विषय असा झाला की आम्ही त्या प्रेरणेतनं आमचे जे मुलं असतील त्यांना जवळपास SSPMS किंवा इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून आपण त्यांना पुढचं शिक्षण देणं सुरू केलेलं आहे. ती विचारधारा सातत्याने ते टिकावी या इंटेन्सने आपण ते बुद्ध विहारने चळवळीचं केंद्रबिंदू जिवंत राहावं याच्यासाठी आपला लढा उभा आहे. किशोर, मी एकच सांगेल, उनको तकलीफ हमारे दलित होने से नहीं, उनको तकलीफ है हमारे आंबेडकरवादी होने से. तुम्ही जे पाऊल उचललं, ह्या बुद्धविहाराच्या माध्यमातून अनेक लोक जागृत होणार. या बुद्धविहाराच्या माध्यमातून तुमच्या तेथील 10 बाय 10च्या खोलीत राहणारी जी मुलं आहेत, जिथे शिक्षण घेऊ शकत नाही, अभ्यास करण्यात अडचणी येतात, त्या मुलांना शिक्षणासाठी तिथं कुठंतरी जागा निर्माण होईल आणि ती मुलं हुशार होतील, ती बाहेर पडतील, ती अनेक उपक्रम जे आहेत ते हाती घेतील आणि या शहराच्या विकासाचा कुठंतरी एक हिस्सा होतील. अशी भीती काही पुढे असू शकते, त्याच्यामुळे विरोध होऊ शकतो. तुमचा जो लढा आहे तो नक्की यशस्वी होईल. आणि जाता आता मी फक्त एकच विचारेल की या ठिकाणाहून तुम्ही जेव्हा जाणार आहात, आता विजय भीमा कोरेगाव स्तंभावरून तुम्ही घरी जात आहात, घरी गेल्यानंतर आज 1 जानेवारी झाली, असंच थंड राहणार आहात की 365 दिवस एक प्रेरणा क्रांतीची घेऊन तुमचे काही नवीन उपक्रम तुम्ही ठरवलेत? थंड राहणं हे आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं किंवा नेत्याचं लक्षण नाही आहे. हा संघर्षाचा मूलमंत्र जो आहे, जो बाबासाहेबांनी दिलेला निळा झेंडा आहे, तो थांबण्यासाठी नाही तर लढण्यासाठी दिलेला आहे. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लढतो. मला माहीत नाही मी किती वेळ जगणार आहे, पण तोपर्यंत जिवंत आहे आणि तोपर्यंत लढत राहणार आहे. माझी एकच इच्छा आहे की लढताना ना या रणामध्ये आपण लढूनच मारावं, पण मागं सरकून नाही. आज ही प्रेरणा या भागामध्ये येतो महावीरांकडनं, आपण शूरवीरांकडून तीच वंदनं घेतलेलं आहे की येणाऱ्या वर्षी आणि ह्या 1 वर्षामध्ये आपल्या हातून असं कार्य घडावं की जेणेकरून पुढच्या वर्षी येताना एक नवीन प्रेरणा घेऊन नवीन पद्धतीने आपण काम सुरू करावं. अनेक युवक आहेत जे तुला पाहतात या टीव्हीच्या माध्यमातून आणि तुझ्याबरोबर उभं राहतात, काम करतात. काय मेसेज ह्या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून तो युवकांना देणार? मुळात म्हणजे मी तुम्हाला आता मेसेज तर काय देऊ शकत नाही, पण एक तुमचा भाऊ म्हणून एक तुम्हाला सजेस्ट करू शकतो की आंबेडकरी चळवळीमध्ये काम करताना सर्वप्रथम आपण शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. आत्ताच्या घडीला कसं आहे की आपले नेते तुमच्या हातामध्ये झेंडा देतात, कॉलेजमध्ये 10वी 12वीमध्ये शिकत असताना काय करतात की आपल्या हातात झेंडा देऊन तुमचं लक्ष तिथनं काढून तुम्हाला चळवळीच्या दिशेने घेतात. पण तुम्ही एका गोष्टीवर खंबीर राहा. बाबासाहेबांनी दिलेलं वाक्य आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण सर्वात प्रथम शिक्षणाचं मूलमंत्र हाती घेऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आपण पाहतोय की ह्या पूर्ण गर्दीमध्ये ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा हा जो मोठ्या संख्येने येणारा जो इथला वर्ग आहे, हा वर्ग या ठिकाणी ठीक 5 किलोमीटर 10 किलोमीटर पायी चालतोय, लांब पार्किंग करून आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी ह्या शौर्यदिनी, ह्या क्रांती स्तंभास, भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास विनम्र अभिवादन करण्यासाठी येतात. आणि आपण पाहतोय की ह्याच ठिकाणी एक रक्तदानाचं पेंडल लागलेलं आहे. त्या पेंडलमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती ह्या समितीच्या माध्यमातून दिवसभर आज रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलं आहे. नक्की काय तुमची पहिल्यांदा प्रथमतः ओळख सांगा. माझं नाव राजरत्न उत्तमराव बलखंडे, मी प्रॉपर हिंगोली जिल्ह्याचा आहे. मी या समितीचा संस्थापक फाउंडर आहे. मागच्या 3 वर्षापासून आम्ही विविध उपक्रम वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राबवतो. त्यातूनच आम्हाला हा उपक्रम राबवावा वाटला, कारण की महाराष्ट्रामध्ये सध्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आव्हानाप्रमाणे रक्ताचा तुटवडा आहे. त्यानुसार आम्हाला वाटलं की ह्या तुटवडा भरून काढण्यासाठी आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन करावे.
त्यामुळे हा उपक्रमही राबवतो या ठिकाणी. आणि दुसरं म्हणजे आम्ही शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत जे की महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने निर्माण केल्या जातात, परंतु त्याची अंमलबजावणी नीट होत नाही, त्या योजनांचा जागरसुद्धा आम्ही करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. दिवसभरापासून त्या योजनांची माहिती आम्ही विविध प्रकारे विद्यार्थ्यांना सांगतोय, चालता बोलताच्या माध्यमातून, विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्यांचं आकलन करून घेतोय. आणि तत्वतच तिसरा आमचा उपक्रम होता की भिक्खू संघ ज्ञानज्योती महाथेरो जे की ताडोबा अभयारण्यातून इकडे आले होते, आपल्या भीमा कोरेगाव या ठिकाणी त्यांची पदयात्रा, त्यांचे स्वागतसुद्धा आम्ही विद्यार्थी हक्क समितीच्या वतीनं, आमचे या ठिकाणचे रहिवासी विद्यार्थी हक्क समितीचे सचिव आकाश शिंदे यांच्या वतीने आम्ही त्यांची भोजनदानाची व्यवस्था आणि त्यांचं स्वागत करून घेतलेलं आहे. मला एक सांगा की किती विद्यार्थी तुमच्या समिती या ठिकाणी आहेत आणि कोण कोण कुठून आलेले आहेत? आमच्या विद्यार्थी हक्क समिती संपूर्ण महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात सध्या काम करते. विद्यार्थ्यांच्या योजनांमधील अडीअडचणीच्या ज्या प्रश्नांवर काम करते त्या सोडवण्यासाठी. त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची 20-20 जणांची टीम आहे आणि सध्या आमची राज्याची टीम ही 30 जणांची आहे. तर ही सर्व राज्याची टीम आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ असेल, नागपूर असेल, हिंगोली, परभणी, यवतमाळ अशा विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आलेले आहेत. आम्ही एकत्र आलोत, एका विचाराखाली एकत्र आलोत आणि हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही हिंगोलीतून या ठिकाणी आलात, या ठिकाणी शिबिर राबवत आहे आणि तुमचा मेसेज तुम्ही ह्या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून थेट महाराष्ट्राला देत आहे, महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला देत आहे. मला सांगा की तुमच्या संपूर्ण विद्यार्थी परिषदेमध्ये किंवा विद्यार्थी हक्क समितीमध्ये असं किती विद्यार्थी आहेत आणि कोण कुठल्या वर्गात आत्तापर्यंत शिकतात? तुमच्याकडे कशा पद्धतीने त्याचं रजिस्ट्रेशन होतं? हे विद्यार्थी सर्व महाराष्ट्राच्या कोपऱ्यातले आहेत, पुण्यात शिक्षणासाठी आलेले आहेत. तर हे पुण्यातील जे प्रसिद्ध महाविद्यालय आहेत यामध्ये ते आपलं उच्च शिक्षण करतात. कोणी BA ला आहे, कोणी BCom ला आहे, कोणी मेडिकलला आहे, कोणी फार्मसीला आहे, तर कोणी इंजिनिअरिंगला आहे. या सर्व अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्याचा लाभ घेताना विद्यार्थ्यांना अनेक साऱ्या अडचणी येतात. त्यांची प्रक्रिया त्यांना माहिती नसते. त्या माध्यमातून ते आमच्याशी कनेक्ट होतात. त्या प्रक्रियेबद्दल आम्ही त्यांना सुलभता प्रदान करतो, माहिती प्रदान करतो, जेणेकरून त्यांना अडचणी येऊ नये, त्यांचा अभ्यास सुलभ व्हावा. या सर्व अडचणी आम्ही पण एक विद्यार्थी म्हणून सध्याही उपभोगतो. आमचंही सध्या शिक्षण चालू आहे. एका विचारासाठी ही आम्ही एकत्र आलोत आणि असंच आमचं काम इथून पुढेही भविष्यात सातत्याने चालू राहील. तुम्ही सर्वजण भीमा कोरेगाव विजयस्तंभास या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येता. तुमच्या गावात ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात, काय संदेश तुम्ही या ठिकाणाहून घेऊन जाणार आहात? हाच संदेश की ज्या 500 शूरवीरांनी जे शौर्य दाखवलं आणि नुसतं शौर्य नाही दाखवलं तर त्याचा विजयसुद्धा त्यांनी त्या 1 जानेवारीच्या लढाईमध्ये मिळवला. तर त्यातूनच आम्हाला बाबासाहेब जसे नेहमी यायचे आणि प्रेरणा ऊर्जा स्रोत त्यांच्यामधनं घ्यायचे, तीच प्रेरणा आम्ही त्यांच्या या स्तंभामधनं घेतो आणि आमचं पुढील आयुष्य जेणेकरून यशस्वीरित्या बाबासाहेबांसारखं फुलावं यासाठी आम्ही स्वतःवर काम करतो. मला सांगा की आता बाबासाहेब 1927ला या ठिकाणी येऊन गेले, त्याच्यानंतर या ठिकाणी ही जी प्रेरणा आहे किंवा ही प्रेरणा घेऊन बाबासाहेब त्यांच्या भाषणामध्ये बोलल्यानंतर या ठिकाणी लोक येण्यास सुरू झाले असं लोक म्हणतात. मग मला तुम्ही सांगा, परत 1956ला बाबासाहेब धम्मदीक्षा घेतात. मी हिंदू म्हणून मारणार नाही आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. मला तुम्ही सांगा की बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तरी आपण या ठिकाणी महार म्हणून ह्या 1 जानेवारीला येतो. नक्की काय कसा संदर्भ जुळतोय? त्यामागचा संदर्भ आम्हाला आमच्यापरीने असा वाटतो की ती एक ओळख म्हणून वापरली गेली की 500 महार शूरवीर सैनिक आणि सध्या 56 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला बौद्ध धर्मात रूपांतर केलं. यात काळाचा फरक असल्यामुळे त्यात विचाराचा सुद्धा, शब्दाचा सुद्धा फरक, संदर्भाचा सुद्धा फरक आहे. तो फरक आपण समजून घेऊन त्यानुसार त्या दिनाला महत्त्व देणे गरजेचे आहे. त्याला जातीचा भेद करण्यापेक्षा त्या शौर्याचं आपण जास्त त्यावर महत्त्व देऊन काम करणं जास्त गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हटलात या ठिकाणी जातीचा भेद बाजूला ठेवून शौर्याची हे घेणं गरजेचं आहे. मला तुम्ही सांगा की तुमच्यामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत, अशी कोणती आंदोलनं आहेत की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी या ठिकाणी आज तागात केलेले आहेत? मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही 6 आंदोलनं केलीत, अगदी बेमुदत केलीत. आझाद मैदानावर आम्ही सलग 81 दिवस बसलो होतो विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी. स्वाधार योजनेच्या माध्यमातून आम्ही या आंदोलनातून 200 कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाकडनं विद्यार्थ्यांसाठी मिळवला आहे. हे आमचं त्यामधनं सर्वात मोठं यश आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये 29,000 विद्यार्थ्यांना त्या 200 कोटीचा लाभ मिळाला, याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे आणि त्या लाभाचे आम्ही वाटेकरी झालो, याचा आम्हाला कुठेतरी सुखद आनंद मिळतो. या ठिकाणी तुम्ही रक्तदान शिबिर घेतलं. शिबिराचे जे आयोजक आहेत, या ब्लड कॅम्पचे जे तुम्ही PRO आहात, कशा पद्धतीने या ठिकाणी आजचं रक्तदान शिबिर मार्गी लागलं आहे? आज या ठिकाणी साहेब आम्ही सकाळी 9 वाजता सुरुवात झाली.
या ठिकाणी जवळजवळ आज 192 त्यांचं 206चा टार्गेट आहे. सकाळपासून आपण सर्व टेक्निशियन, आमचे डॉक्टर, आमचे टेक्निशियन मॅडम लोक सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून यांचे विद्यार्थी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्काची समितीचे सर्व लोक आम्हाला कोऑपरेट केले आणि येणारे जाणारे जनताही इथं या ठिकाणी येऊन रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले आणि आम्हाला सर्वांनी खूप मदत केली. त्यांचा आम्ही आभार मानतो. बघा, तुम्ही सर्वजण विद्यार्थी आहात. सध्या आरक्षणाचा मुद्दा एक जोरात चालला आहे. विद्यार्थी म्हणून आरक्षणाच्या मुद्द्यावरती किंवा चाललेल्या आरक्षणाच्या परिस्थितीवरती कोण या ठिकाणी बोलेल? प्रथम तुझं नाव सांग. माझं नाव अनिकेत बाबासाहेब शिनगारे, मी धाराशिवचा आहे प्रॉपर. सध्या तुम्ही विचारल्याप्रमाणे हे आरक्षण एका विशिष्ट वर्गाला आहे, आरक्षण एखाद्या विशिष्ट जातीला आहे. ज्या जातींना आरक्षण नाही, ज्या प्रवर्गांना आरक्षण नाही किंवा ज्या लोकांना आरक्षण नाही, ज्यांना आरक्षण आहे त्यांना ते टार्गेट किंवा एक बोलीभाषेमध्ये टार्गेट करण्याचा जो काही प्रयत्न होतो, कुठंतरी आरक्षण देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना कुठंतरी ही आरक्षणाच्या मधली किंवा ही जातीच्या मधली जातीअंताचा जो लढा आहे त्यामधलं जे अंतर मिटायला हवं होतं ते देखील आज देशाच्या 75व्या स्वातंत्र्य वर्षात आपण पदार्पण केल्यानंतर देखील मिटलं नाही. ही आपल्या सर्वांसमोरची व आपल्या सर्वांचं हे अपयश आहे. हे अपयश मिटवण्यासाठी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी घटनेमध्ये आरक्षण दिलं घटनेमध्ये आरक्षण, ज्या की बाबा शेड्यूल कास्ट असतील, ज्या जाती मागास आहेत, ज्यांचं प्रतिनिधित्व करण्याची ज्यांच्यामध्ये ताकद नव्हती, त्यांच्यामध्ये ते बळ येण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. पण ते आरक्षण पुढं प्रत्येक पक्षाने आपापल्या स्वार्थासाठी सत्याचा सारीपट चालवण्यासाठी सुरू ठेवलं. पण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाची आज देखील काही जातींमध्ये अंमलबजावणी झालेली नाही. जसं की मांगारुडी असेल किंवा मसनजोगी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या जाती आहेत ज्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे, त्यांना आज खऱ्या अर्थानं आरक्षण पोचलं आहे का, हा देखील आज आरक्षण दुसरा समाज मागत असताना सरकारने विचार करण्याची गरज आहे. पण जे मागतायत त्यांनाही द्यावं अशी आमची देखील प्रेमळ भावना. आरक्षणाचा टप्पा वाढवला पाहिजे की हाय त्यात आरक्षण दिलं गेलं पाहिजे? आरक्षणाचा जर टप्पा वाढवावा, आरक्षणाचा टप्पा जरूर वाढवावा. पण SC, ST, OBC ज्यांचा जो घर करून दिलेला आहे संविधानाने, ते आपापलं घर शाबूत ठेवून आमच्या घरात कुणी नको, हा आमचा एक प्रेमाचा सल्ला आहे की आमच्या घरात कुणी नको. अजून कोण आरक्षणावरती? तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये काय वाटतं तुम्हाला की आरक्षण जे आहे ते दिलं गेलं पाहिजे की नाही दिलं गेलं पाहिजे? मी भेदेकर शुभांगी. आरक्षण दिलं गेलं पाहिजे, कारण आपल्या भारत देशामधील तळागाळातील विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचलं नाही आहे. आदिवाशापर्यंत नाही पोहोचलं आहे अजून. तिथले विद्यार्थी तिथंच आहेत की जे काम करतात. आपण बघतो कामगार जे रस्त्यावर काम करताना दिसतात, त्यांची मुलं काय करतात. अशा खूप साऱ्या गोष्टीचा विचार करता आरक्षण हे चालू असलं पाहिजे, जोपर्यंत ते शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत गेलं पाहिजे तोपर्यंत. नव्याने वेगवेगळे लोक येतात, कधी म्हणतात आर्थिक आरक्षण, कधी म्हणतात राजकीय, कधी म्हणतात सामाजिक. नक्की कोणत्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढा दिला गेला पाहिजे? माझं म्हणणं असं आहे की सामाजिक आरक्षण महत्त्वाचं आहे. आर्थिक तर तुम्ही बघताय की तलाठी कशा प्रकारे आपला काय बोलतात उत्पन्नाचं काढून देतात दाखला. ह्या सगळ्याचा विचार करता आर्थिक म्हटलं तर ते एक मुद्दा असा आहे की आपल्या मनाने तिथं लिहिलेलं असतं, म्हणजे गावाकडचं तर बघताना. त्यामुळं आर्थिकचा हा मुद्दा एक वेगळा आहे. सामाजिक आरक्षण भेटणं गरजेचं आहे, कारण समाजामध्ये नेतृत्वाची गरज असेल तर मग त्यांना बोलता पण आलं पाहिजे ना, त्यांना शिकता पण आलं पाहिजे, ते गरजेचं आहे. त्याच्यासाठी सामाजिक आरक्षण आणि राजकीय आरक्षण महत्त्वाचं आहे. मला एक सांगा की शिक्षणाचं खाजगीकरण होतं. तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या महत्त्वाच्या घटका पोहोचत नाहीत आणि शिक्षण घेण्यासाठी ते कॅपेबल नाहीत. काय वाटतं तुम्हाला विद्यार्थ्यांना? कोण सांगेल की ह्या शिक्षणाच्या खाजगीकरणावरती काय उपाय केला पाहिजे? शिक्षणाच्या खाजगीकरणावर एकच उपाय आहे की जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, ज्या सरकारी शाळा आहेत, त्यांना मजबूती करणं गरजेचं आहे. जे आपण इंग्लिश मिडियम म्हणून त्यांच्या मागं धावत आहे, ते इंग्लिश मिडियम जर आपण डायरेक्टली झडपीच्या शाळेमध्ये जर आणलं तर डायरेक्टली सगळेच मुलं जातील ना तिथं. आणि तिथं सगळ्याच विद्यार्थ्यांना, आता कामगारांची मुलंसुद्धा इंग्लिश मिडियमला जात आहेत. तिथं जाऊन त्यांचा जेवढा पोटाचा खर्च आहे तो सगळा तिथं शिक्षणात जातो. त्यापेक्षा झडपीमध्ये शिकलं तर काय अवघड आहे? त्यात सेमी द्या ना तुम्ही, महत्त्वाचं आहे ना ते. अजून कोण? यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे आरक्षणाचा जो मुद्दा बोललात
त्यामध्ये आरक्षणाच्या टक्केवारीचा जर त्यावर विचार करण्यापेक्षा सगळ्यात जास्तीत जास्त आपण जागा वाढवण्याकडे सरकारने भर दिला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जागा कमी आहे आणि आम्हाला आरक्षणच वाढून पाहिजे हा या मुद्दा रेटून धरला जातो. कमी जागेवरच शेवटी तो प्रश्न येऊन थांबणार आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊनसुद्धा आपण मागणी करणं हे गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे की जागा वाढवणं गरजेचं आहे. प्रत्येक कॉलेजला आपण गेलं तर 20 वर्षापूर्वी ज्या 100 सीट आहेत ते 20 वर्षानंतरसुद्धा 100च सीट आहेत. आणि त्यासाठीच चाललं आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे किंवा आम्हाला आरक्षण मिळून विद्यार्थ्याला न्याय मिळणं हे तर अपेक्षितच आहे, प्रत्येक तो कोणत्याही प्रवर्गातला असो. परंतु त्याला जागा त्या वाढून मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे हाय त्या आरक्षणातल्या जागा वाढवल्या गेल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय. मला एक सांगा की आरक्षणाचा मुद्दा जर आपण बाजूला ठेवला, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शिक्षण. सध्या बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षित बनव, पहिलं तुम्ही शिक्षणाकडे वळलं पाहिजे, कारण शिक्षण हीच आपली सर्वात मोठी तिजोरी आहे. मला तुम्ही सांगा की शिक्षणाचं खाजगीकरण होतं, त्याच्याने मोठ्या प्रमाणात पूर्ण भविष्याचं नुकसान होतं. कारण जर तुमचं शिक्षणच खाजगीकरणामध्ये मोडलं तर तुम्हाला आरक्षण दिलं तर त्या आरक्षणाचा काय फायदा होणार आहे का? नाही, काहीच होणार नाही. मग जर आरक्षणाचा फायदा होणारच नाही आहे तर ते आरक्षण मिळालं काय ना मिळालं काय? मग तुम्ही मला सांगा की शिक्षणाचं जे खाजगीकरण होतं, जे बाजारीकरण होतं आहे, ह्या खाजगीकरणावरती सरकारने काय उपाय केला पाहिजे? सरकार तर याकडे उपाययोजना करेल अशी अपेक्षा तर आम्हाला वाटत नाही. कारण की त्याला एक माइंडसेट असावा लागतो, तो सरकारकडे नाही आहे. आणि तो माइंडसेट येण्यासाठी काही समाजातले प्रगल्भ असे विचाराचे नेते आहेत, त्यांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तो मुद्दा इतर मुद्द्याप्रमाणे ताणून धरून, जसे आपण इतर निवडणुकीचे मुद्दे, मतदार आपले पक्के करण्याचे मुद्दे ताणून धरतो, त्याप्रमाणे जे शिक्षणाचा खाजगीकरणाचा जो मुद्दा सध्या तेजीमध्ये वाढतोय, हा मुद्दा ताणून धरून तो होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सरकारी ज्या शाळा आहेत, आमच्या आत्ता उपाध्यक्ष समितीच्या म्हणल्याप्रमाणे की खाजगी सरकारी ज्या शाळा आहेत त्याचं नूतनीकरण करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्यांचे जे टीचर्स आहेत त्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. त्यांना नाविन्यपूर्ण आधुनिक टेक्नॉलॉजीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. मला तुम्ही सांगा की शिक्षण जे आहे आता जे आपण घेतोय, प्राथमिक शिक्षणापर्यंत तुम्ही सांगताय की झेडपीच्या शाळा ह्या खाजगीकरणाच्या बरोबरने आणल्या पाहिजे. पण जे उच्च शिक्षण आहे, ह्या उच्च शिक्षणाचा जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण झालेलं आहे. प्रत्येक मोठमोठे खाजगी कॉलेज आहेत ते कुठल्या ना कुठल्या नेत्या पुढाऱ्याचे आहेत, मंत्र्याचे आहेत. मग त्यावरती आळा घालण्यासाठी तुम्हाला असं काय वाटतं की काय त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजेत? त्यासाठी आहेत मोठे मोठे जे गव्हर्नमेंटचे आहेत की युनिव्हर्सिटीज आहेत जे गव्हर्नमेंटच्या आहेत, तिथं पण आपण करू शकतो सुविधा मुलांची. पण युनिव्हर्सिटीमध्ये काही जागा लिमिटेड आहेत, खोल्या लिमिटेड. तीच तुम्ही वाढवा ना. मग तुम्ही तुमच्या विद्यार्थी सम्यक समितीच्या माध्यमातून ह्या मुद्द्याकडे लक्ष देणार का? विद्यार्थी हक्क समितीच्या माध्यमातून आम्ही पुढील भविष्यामध्ये ह्या जागा वाढीवरती आम्ही काम करणारच आहोत. कारण की हा मुद्दा प्रकर्षाने वेळोवेळी आम्हाला जाणवणारच आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून आम्हालाही आणि सरकारलाही चालणार नाही. कारण आम्हाला अंधारात नेण्याचंच हे एक प्रकारचं वातावरण या सध्या महाराष्ट्रात आणि देशात सातत्याने दिसून येत आहे. त्याला वेळीच आळा बसणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? हे बघा, 2000 काँग्रेसने 1947 पासून 2014पर्यंत देशात राज्य केलं आणि 14 पासून 2019 पर्यंत 2019 आता 2024 उजाडते. लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही 2-3 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. पण काँग्रेसने जो प्रोपोगंडा चालवला तो काँग्रेसने ठीक चालवला. पण 2014 नंतर जे सरकार एक माइंडसेट घेऊन आलं की या देशातले कॉलेजेस असेल, ज्या काही LIC असतील, LIC सारखी संस्था असेल, ज्या काही स्वायत्त संस्था आहेत, ह्यांचं अस्तित्व संपवण्याचा जो काही इथल्या सरकारने 2014 पासून डाव रचला आहे, त्याच्यामुळे ह्यांचा सरकारचं धोरणच मुळात खाजगीकरणाचं आहे. त्याच्यासाठी सरकार याच्यावर काही उपाययोजना करू शकणार नाही, जे की महाराष्ट्रातलं असेल किंवा केंद्रातलं असेल. त्याच्यासाठी ज्या केंद्राच्या पॉलिसी आहेत, आता नवीन शिक्षण धोरण केंद्र सरकारने अवलंबलेलं आहे. सगळं नवीन शिक्षण धोरणामध्ये कसा शिक्षणाचा बाजार केला आहे हे आम्हाला तर माहिती झालेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये हा जो केंद्र सरकारचा शिक्षणाचा जो बाजार बनवला आहे, ह्या बाजाराच्या विरोधात आपण एक विद्यार्थी किंवा एका जातीचे प्रतिनिधी, एक जातीचा माणूस म्हणून नाही, तर आपण या देशाचे बाबासाहेबांनी घालून दिलेलं लोकशाहीचे आपण एक नवमतदार किंवा एक नागरिक म्हणून ह्या सरकारच्या धोरणाविरोधात आपण आवाज उठवणं फार गरजेचं आहे. पण ही कुठंतरी आपल्या लोकांमध्ये किंवा तळागाळापर्यंत
हे अपयश मला वाटतं जे की काही सामाजिक अपयश आहे की बाबा त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं जे परिवर्तन घडायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने विचार पोहोचायला पाहिजे होते, विचार करण्याची क्षमता तयार व्हायला पाहिजे होती, ती तयार झालेली क्षमता नाही. कुठंतरी आपण मंदिर मस्जिद अशा गोष्टींवरती भुलतो मतदानाच्या वेळी. आणि मग अशा प्रकारे देशामध्ये जे दडपशाहीचं सुरू आहे राज्य, या देशामध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 2014 पासून 14 ते 19 महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा आताचं हे शिंदे फडणवीस दादा सरकार असेल, ह्याच्यामध्ये एकही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक भरतलाय असं मला दाखवा. एकही 2012 पासून 14 पासून मी तर म्हणतो, पण 2012 पासून नीट असेल सीट असेल याच्या माध्यमातून किंवा कोणताही एखादा प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक भरलेला दाखवा. एकही शिक्षक भरलेला नाही. तेव्हापासून खऱ्या अर्थानं 2012 पासून जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी करण्याचा हा घाट ह्यांनी घातलेला आहे. आणि हा घाट उद्ध्वस्त करण्यासाठी येणाऱ्या काळात विद्यार्थी हक्क समिती वाटेल ती किंमत चुकवायला तयार आहे आणि हा घाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असं मी आज या भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्ताने या शौर्यभूमीतून आम्ही एक गर्जना करत आहोत. नक्कीच तुमची यशस्वी वाटचाल राहील. मला तुम्ही सांगा की आता भरपूर गोष्टी आहेत खाजगीकरणाबद्दल बोलण्यात आणि शिक्षणाचं बाजारीकरण तर हे सध्या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणता येईल की सगळ्यात मोठा गौप्यस्फोट म्हणता येईल. मला तुम्ही सांगा की अनेक मुद्दे आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष होते, पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर शिक्षणच तुमच्या दलित मुलांना जर मिळालं नाही, विद्यार्थ्यांना मिळालं नाही, तर तो विद्यार्थी त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणा ही करण्याचा अपात्र ठरतो. मग ह्याच्याकडे दुसरा पर्याय उरतो की राजकारणाचा. जसं तुम्ही म्हणला की सरकार हे करू शकत नाही, मग सत्ता परिवर्तनासाठी काय केलं पाहिजे का? हे बघा, बाबासाहेब म्हणले माझ्याकडे जर 2 रुपये, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर तुम्ही 1 रुपयाची भाकरी घेण्यापेक्षा पुस्तक घ्या. तुम्ही जर पुस्तक घेतलं तर पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे शिकवल. त्याप्रमाणे आम्ही शिकलो, पण आज ज्या स्टेजला आहोत त्या स्टेजला पाहता नोकरी नाही, MPSC UPSC असेल किंवा स्पर्धा परीक्षांच्या जागा भरल्या जात नाहीत. मग त्याच्यातून तरुण नैराश्यात जातो आणि नैराश्यातून जातो गावाकडे जातो, ग्रामपंचायतीच्या इलेक्शन लागलेलं असतात, आपला MPSCचा सगळा अभ्यास केलेला तिकडे राग काढतो, ग्रामसभेत काढतो, लोकांना वेगवेगळे प्रलोभनं आश्वासनं देतो, कसा तरी निवडून येतो. मग ह्याच्या माध्यमातून राजकारणात एंट्री करतो. पण कुठंतरी तो ग्रामपंचायत लेवलपर्यंत ठीक असतो, पण ज्यावेळेस तो जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा थोडा वरी सरकायला जातो त्यावेळेस त्याची वाटचाल कुठंतरी बंद होते. मग अशा वेळेस गटातटाचं राजकारण होतं. आणि जर आता हे समाजाचं, दलित समाजाचं राजकारणाचं हे विविध पक्ष संघटना, 1000 नेते 1000 तुकडे, आमचा झेंड्याचे इतके तुकडे झाले, नेत्यांनी झेंड्याचे सगळे तुकडे केले, फक्त दांडा ठेवला झेंड्याचा. पण आता खऱ्या अर्थानं जनतेने हा दांडा घेऊन या नेत्यांच्या पाठडात मारून यांना एकत्र करून हे सत्ता परिवर्तन केल्याशिवाय सत्ता परिवर्तन केलं पाहिजे जनतेने, असं माझं वैयक्तिक तरी मत आहे. मग आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, लोकसभेच्या निवडणुका आणि आपल्या आंबेडकर नेत्यांची भूमिका काय असावी? हे बघा, आता प्रत्येक आंबेडकर नेत्यांची भूमिका तळ्यात मळ्यात कधी इकडं कधी तिकडं, कोण कुठं आहे. हे जे प्रस्थापित पक्ष आहेत, हे प्रस्थापित पक्ष बोटावर फिरवत आहेत आंबेडकर नेत्यांना. आज आमचे कवाडे साहेब असतील, एकनाथ भाई सोबत आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत, आठवले साहेब भाजपसोबत आहेत, आणखीन विविध पक्ष संघटना गट आहेत. हे प्रत्येक पक्षाच्या पाठीमागं कुठंतरी आपला झेंडा घेऊन चालत आहेत. पण आपला झेंडा त्यांच्या खांद्यावर बसवण्याचं सामर्थ्य आज आपल्या आंबेडकरी नेत्यात कोणत्या राहिलेलं नाही. ते प्रस्थापित पक्ष आंबेडकरी नेत्यांच्या खांद्यावर त्यांचा झेंडा देतात, पण आजपर्यंत एकही आंबेडकरी नेता असा नाही की ज्याने प्रस्थापित पक्षांच्या खांद्यावर आपला झेंडा दिला आणि त्यांना आपल्या पाठीमागे चालवलं. असं कधीच झालेलं नाही. पण हे करण्यासाठी आता समाजातल्या तरुण मुलांनी मुलींनी खऱ्या अर्थानं नवमतदारांनी पुढे येऊन कुठंतरी चांगला नेता, चांगला गट, चांगलं संघटन करून, एक समाजाचं संघटन करून पुढे येऊन हे सत्ता परिवर्तन करणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा 2024 नंतर या देशात जर सत्ता परिवर्तन झालं नाही तर आम्ही लोकशाहीला मुकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या हक्क समितीच्या माध्यमातून एक अध्यक्ष या नात्याने तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना, तरुणांना काय मेसेज द्याल? समितीच्या संस्थापक या नात्याने मी असं तरुणांना संदेश देतो
की शासनाने आपल्या म्हणजेच बाबासाहेबांनी ज्या ज्या काही तरतुदी लिहून ठेवलेल्या आहेत त्याचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांनी घेणं आवश्यक आहे. कारण आपल्या बापाने लिहून ठेवलं आहे आणि ते लिहून ठेवलेल्याचे जे तो हक्क आहे तो आपण मिळवला पाहिजे. आणि जर का तो आपण जर मिळवत नसू तर तो हक्क घालवण्यासाठीच येणारा काळ आहे तो बसलेला आहे. त्यामुळे त्या हक्काची आपण अनुभूती घेतली पाहिजे. त्यामुळे त्याच्या जागर आम्ही मागच्या अनेक 2 वर्षापासून करत आहोत आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा सगळ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. माध्यमातून अनेक मुद्दे आहेत जे क्लिअर केले पाहिजेत. अनेक गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांचं भविष्य असेल, आरक्षणाचा मुद्दा असेल, शिक्षणाचा मुद्दा असेल, असे विविध कार्यक्रम घेऊन आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आपण या जनतेसोबत, या नागरिकांसोबत आपण वारंवार भेटणार आहोत. असेच अनेक विद्यार्थ्यांसोबत किंवा विद्यार्थ्यांच्या संघटनेसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत आज आपण ह्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीसोबत आज ही जी चर्चा केली, ही अशीच चर्चा आपण वारंवार पुढे करत राहू. या ठिकाणी एक विराम देऊ आणि जे तुमच्या माध्यमातून या बाबासाहेबांना जे तुम्ही विनम्र अभिवादन या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून केलं आहे, असंच तुमच्या माध्यमातून विविध कार्य ह्या विद्यार्थी दशेतच घडो. कारण बाबासाहेब सांगतात की विद्यार्थी दशेत जर आपण आपली लायकी आणि आपली जागा दाखवली तर समोरचा नक्कीच त्याच्या जागेवरती ठाम बसेल आणि आपली ताकद दिसेल. ही जी ऊर्जा आहे, ही जी प्रेरणा आहे, हे तुम्ही ह्या भीमा कोरेगाव विजय रणस्तंभातून घेऊन जावं असे मी एक लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि असंच तुमचं कार्य वारंवार चालत राहो असं शुभेच्छा देतो. आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीचा 500 शूरवीरांचा महार रेजिमेंटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण जाता जाता ह्या विजय रणस्तंभात, ह्या भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभास अभिवादन करता करता आज पुन्हा एकदा सायंकाळची वेळ झालेली आहे आणि आपण पाहतोय की या सायंकाळच्या वेळेतसुद्धा हे भीमा अनुयायी जे आहेत यांची गर्दी चालूच आहे, येत आहे. आणि या ठिकाणी आपल्यासोबत आज आहेत की ज्यांना पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रिय कलावंत आणि लोकप्रिय गायक, कलावंतांच्या पाठीमागे राहणारा कलावंत. कारण आपण पाहतो की कलावंत हा एक दुसऱ्याच्या टीका करण्यात किंवा एक दुसऱ्याच्या विरोधात बोलण्यात हमेशा आपल्याला पाहायला मिळतो. पण कलावंताच्या पाठीशी आणि कलावंतासोबत राहणारा एकमेव कलाकार जो पुण्यामध्ये सतत पाहायला मिळतो असे आमचे अमरजी पुणेकर यांच्यासोबत आपण आहोत. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. काय सांगाल, आज तुम्ही भीमा कोरेगाव या शौर्य दिनी या विजय रणस्तंभास दरवर्षी मानवंदना देतात आणि आज थेट तुमचा कार्यक्रमच या ठिकाणी होता. दरवर्षी मी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतो. दरवर्षी विविध स्टेजवरती या ठिकाणी प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम देखील करत असतो. आज देखील भीमा कोरेगाव समन्वय समितीच्या स्टेजवरती सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रम सादर केलेला आहे. भरपूर प्रबोधनपर गीतं त्या ठिकाणी सादर केली. चांगला रिस्पॉन्स देखील मिळालेला आहे आणि गेल्या 25 वर्षापासून मी या ठिकाणी दरवर्षी सातत्याने अभिवादन करण्यासाठी येत असतो. तर महाराष्ट्रातील तमाम कलावंतांना देखील माझं हेच सांगणं आहे की आपण या ठिकाणी येऊन एक सामाजिक सलोखा कसा वाढेल याकडे आपण लक्ष देऊन समाज प्रबोधनपर गीतं आपण जास्तीत जास्त सादर केले पाहिजेत. अमर भाऊ, मी सुरुवातीला तरी आपले जे प्रेक्षक आहेत सकाळपासून लॉर्ड बुद्धा टीव्ही लाईव्ह पाहतात. थेट कलावंत जेव्हा भेटतो तेव्हा कलावंताच्या तोंडून नक्कीच त्यांना गाणं आवडण्याची एक अपेक्षा असते आणि मला असं वाटतं की ह्या शौर्यदिनी, ह्या भीमा कोरेगावच्या शौर्यदिनी एक तुमचं स्वतःचं एक गीत ते आपल्या कलाकारांसाठी आपण गावं. एक आत्ता माझं रोशनी म्युझिक पुणे या चॅनलवरती एक गाणं रिलीज झालेलं आहे जे भीमा कोरेगाव या शौर्य दिनावरती आधारित आहे. विजय काशीद यांनी लिहिलेलं ते गीत आहे. वाहिली ही भीमा नदी रक्ताच्या पुरात, वाहिली ही भीमा नदी रक्ताच्या पुरात, रक्ताच्या पुरात महाराची जात लढली महारांची जात, महारांची जात लढली महारांची जात. होते शूरवीर ते 500 महार, समोर पेशवे ते 28,000. अमर भाऊ, जरा दम वाटना काय आज दिवसभर. आज आपण शौर्यदिनी वीर सिद्धनाग अशा अनेक राहणार आणि म्हणजे तो जो आवाजाचा दम आहे ना तो लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या दर्शकांना पाहायचा आहे आणि ती जी स्फूर्ती आहे, ती जी प्रेरणा आहे ती तुमच्या गाण्यातून मिळावी अशी एक अपेक्षा आहे. ॲक्च्युली सकाळपासून कार्यक्रमच केलेला आहे. भर उन्हामध्ये या ठिकाणी मी सकाळपासून कार्यक्रम करत होतो. तरी पुन्हा एकदा तुम्हाला ऐकवतो. वाहिली भीमा नदी रक्ताच्या पुरात,
वाहिली ही भीमा नदी रक्ताच्या पुरात महारांची जात लढली महारांची जात, अशी महारांची जात लढली महारांची जात. होते शूरवीर ते 500 महार, समोर पेशवे ते 28,000. भीमा नदी काठी असा झाला रक्तपात, भीमा नदी काठी असा झाला रक्तपात, तो झाला रक्तपात. महारांची जात लढली महारांची जात, महारांची जात लढली महारांची जात, महारांची जात लढली महारांची जात. क्या बात आहे, क्या बात. अजून एखादं तुमचं स्वतःचं आवडतं गाणं? माझं गाणं आता सध्या इंस्टाग्रामवरती एक गाणं भरपूर व्हायरल झालेलं आहे माझं. अरे पिढ्यानं पिढ्या गेल्या आमच्या मारवाड्यात, पिढ्यानं पिढ्या गेल्या आमच्या मारवाड्यात, आता राहणं राजवाड्यात न फिरणं 4 चाकी गाड्यात, राहणं राजवाड्यात न फिरणं 4 चाकी गाड्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. अमरदादा, एक म्हणजे एक असा एक प्रश्न आहे की तुम्ही ह्या कलाकारी क्षेत्रामध्ये लहानपणापासून आहात की कसं? लहानपणापासून म्हणजे आमचे वडील जे होते शाहीर गफूरभाई पुणेकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. तमाशा कलेमध्ये त्यांचं प्रावीण्य होतं. आमच्या वडिलांचा स्वतःचा तमाशाचा फड होता. 60 ते 65 कलावंत त्यामध्ये काम करायचे. मी देखील वयाच्या 9व्या वर्षापासून तमाशा क्षेत्रामध्ये होतो. परंतु मला आंबेडकर चळवळीची लहानपणापासून आवड असल्यामुळं आणि नंतर मी आनंद शिंदे यांच्याकडं शिष्यत्व पत्करलं त्यांच्याकडे गांडा बांधून घेतला, त्यांचा शिष्य झालो. त्यानंतर तर अधिक ओढ मला आंबेडकर चळवळीत निर्माण झाली. मग तमाशा कलेतून मी आंबेडकर चळवळीमध्ये जास्त कार्यरत झालो. आता देखील माझ्या ऑर्केस्ट्राचे लावणीचे कार्यक्रम सुरू असतात. परंतु ज्यावेळेला भीमगीतांचे कार्यक्रम येतात तर पहिला रेफरन्स मी भीमगीतांच्याच कार्यक्रमाला देतो. क्या बात, क्या बात आहे. चळवळीत काम करत असताना तुम्ही कलाकार आहात, पण चळवळीत देखील तुमचं योगदान आहे. ह्या आंबेडकरी मुवमेंटमध्ये, ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये, शिवफुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये मौलाना आझाद असतील किंवा अनेक जे महापुरुष आहेत त्यांच्या विचारांच्या तत्वावरती किंवा त्यांच्या विचारांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम तुमचे दरवेळेस सर्वांनी पाहिले. तुम्ही एक कलाकार म्हणून सर्व कलावंतांना किंवा ह्या आपल्या लॉर्ड बुद्धा TV चे प्रेक्षक आहेत, ह्या विजय स्तंभाच्या जागेवरून एक प्रेरणा जसं तुम्ही घेतली तसं काय संदेश द्याल? हे बघा, आपण जीवनात येतो तर पहिल्यांदा आपण हे समजलं पाहिजे की जीवनात आलो तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. कारण त्या समाजासाठी आपले काहीतरी करायची भावना असली पाहिजे आणि समाजात कलावंतच प्रबोधन करू शकतो. कारण माझं तर म्हणणं आहे की एक कलावंत अनेक नेते घडवू शकतो, परंतु नेते हे कलावंत घडवू शकत नाहीत. आणि म्हणून कलावंतांनी आपली ताकद ती ओळखली पाहिजे की बाबा माझ्यात काय गट्स आहेत, माझ्यात तेवढी पॉवर आहे, मी एखाद्याला लीडर बनवू शकतो, एखाद्याला नेता बनवू शकतो. तर हे नेता बनवण्यापेक्षा आपण समाज देखील चांगला घडवू शकतो याकडे आपण कलावंतांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यात जास्तीत जास्त आपण प्रबोधन करून सर्व जो समाज आहे आपला बहुजन समाज आहे एकत्रित कसा येईल याकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मलाही वाटतं. कारण अनेक कलावंत आहेत, रोज कार्यक्रम करतात, विविध कार्यक्रम करतात, समाजाचं प्रबोधन करतात. पण हल्ली नवीन कलाकार जे आहेत ते एक वेगळाच फॅड, एक वेगळाच DJ ह्या माध्यमातून प्रबोधनाकडे कुठंतरी दुर्लक्ष होतं आहे का? अगदी बरोबर आहे. हल्लीचा जो ट्रेंड आलेला आहे तर आत्ताची जी गाणी आपण बघतो ही सगळी उडत्या चालीची गाणी किंवा फारसं त्यात अभ्यासू जे पूर्वीचे गीतकार होते त्यात अभ्यासू ते लिहित होते. त्या गाण्यांमध्ये इतिहास असायचा, पूर्ण त्या गाण्याचा आशय लोकांपर्यंत पोहोचायचा. परंतु आत्ता जी गाणी फक्त आता हे यंग जनरेशनला मुलांना नाचण्यासाठीच जास्त गाणी बनवली जातात. त्यात प्रबोधनाचा आशय असा काही विशेषतः दिसत नाही. आपण पाहतोय की असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपण वारंवार लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून आपण दर्शवत असतो, दाखवत असतो. त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन असेल किंवा आंबेडकरी मुवमेंटचे जे पुढचं पाऊल असेल हे त्या माध्यमातून आपण हळूहळू पुढं सरकवण्याचं काम करतो. कारण चळवळमधलं की हळूहळू अमूल्यग्राह्य बदल हा नक्की होणारच आणि त्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला जातो आहे. अमरदादा, मला एक सांगा की ज्यावेळेस अनेक गोष्टी घडतात आणि त्या गोष्टी घडत असताना आपण पाहतो की अनेक कलाकार आहेत जे वंचित राहिलेले दिसतात आणि त्यांना तुम्ही वारंवार मदत करत असता. काय नक्की तुमची भूमिका आहे? बरेचसे कलावंत असे आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारचा स्टेज मिळत नाही. अंगात कला आहे
परंतु त्यांना स्टेज अवेलेबल होत नाही. काही ग्रामीण भागातील कलावंत आहेत ते मीडियापर्यंत पोहोचू शकत नाही. तर अशा देखील कलावंतांना आम्ही जास्तीत जास्त स्टेज उपलब्ध करून देतो. बरेचसे गायक माझ्या स्टेजवरती गाऊन गेलेले आहेत, घडून गेलेले आहेत. आणि लॉर्ड बुद्धा चॅनलचे तर मी विशेष आभार मानेल की लॉर्ड बुद्धा या चॅनलमुळं या टी व्हीवरती भरपूर कलाकार असे दिसायला लागले की जे कलावंत लोकांपर्यंत पोचलेले नव्हते, माहीत नव्हते, परंतु त्यांचे कार्यक्रम लॉर्ड बुद्धा या चॅनलवरती दिसल्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रात ते कलावंत लोकप्रिय ठरत आहेत. आणि सर्वांना विजय शौर्य दिनाला विनम्र नाही का हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. इथंच थांबतो. पुन्हा एकदा या ठिकाणी या शौर्य दिनाच्या निमित्तानं या सर्व 500 आपल्या शूरवीर सैनिकांना ज्यांनी या ठिकाणी हा इतिहास घडवलेला आहे त्या सर्व शूरवीरांना पुन्हा एकदा या ठिकाणी निळी सलामी देतो, विनम्रपणे अभिवादन करतो. आणि खास करून लॉर्ड बुद्धा चॅनलचे त्यांच्या सर्व टीमचे देखील मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या देखील सामान्य कलाकाराची आपण दखल घेतली. धन्यवाद. पण पाहिलं आहे की अनेक महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आहेत ज्या कलावंतांना आमचे जे सकट दादा आहेत यांनी डोलकी तबला ह्याच्या माध्यमातून साथ दिलेली आहे. दादा जय भीम. जय भीम दादा. काय वाटतं तुम्हाला भीमा कोरेगाव या ठिकाणी आल्यानंतर? इथं आल्यावर एक वेगळीच ऊर्जा शरीरात निर्माण होते आणि खूप म्हणजे एवढा आपला समुदाय बघून खूप अशी एक ताकद तयार होते अंगामध्ये. तुम्हाला कला क्षेत्रात आवड होती की तुमच्या घरातले पारंपरिक असं काही? तसं बघायला गेलं तर माझे वडील सुनील सकट हे पहिले ढोलक वाजवायचे आणि नंतर ते लिखाण करू लागले. आपण ते गाणं ऐकलं असेल की महाराची तलवार फिरली गरगारा, शेंडी सकट कापला बाजीरावाचा तोरा. ते गीत माझ्या वडिलांनीच लिहिलं आणि त्यांच्यापासून आम्हाला चळवळीत प्रेरणा निर्माण झाली आमची. सध्या तुम्ही ढोलकीच्या माध्यमातून अशा कोणत्या नामवंत कलाकारांना आता साथ दिली आहे किंवा अच्छा तुमचा अविस्मरणीय क्षण कुणासोबत असा? म्हणजे भरपूर पुण्यातले सगळेच कलावंत आपल्याला बोलवतात, बाहेरचे कलावंत आपल्याला बोलवतात, त्यात सगळे असतील. तुम्ही ह्या ढोलकीच्या माध्यमातून तबल्याच्या माध्यमातून असं कोणतं तुमचं अविस्मरणीय क्षण आहे की जो तुम्हाला सतत प्रेरणादायी देतो आणि ते तुमचे एक अनुभव आणि एक आठवण असे कायमस्वरूपी राहिलेले आहे? तसं बघायला गेलं तर भरपूर आहेत, तशा आठवणी पण खूप आहेत. चळवळीच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा काम करता तर बाबासाहेबांना प्रेरणा देणे असे एखादा क्षण की जो तुम्हाला सतत आठवण करून देतो की मला चळवळीत काम करायचं आहे, मला चळवळीत काम करायचं आहे? 2017मध्ये मी देवरोडला जी धम्मभूमी आहे त्या स्टेजवर वाजवत असताना मला अटॅक आला होता. आणि तिथनं मी आमचे मित्र अमर पुणेकर आम्ही दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. आणि तरी पण मला 25 तारीख आली की परत मी त्या धम्मभूमीत जाऊन कधी एकदा त्या स्टेजवर वाजवल असं मला वाटतं. अच्छा, नक्कीच असे विविध अनुभव आहेत. काय संदेश द्याल तुमच्यासारख्या जे कलावंत आहेत? कारण अनेक कलावंत आहेत जे हमेशा फक्त साथ देतात पण तुम्ही चळवळीत देखील काम करताय. काय संदेश द्याल आपल्या सर्व कलाकारांना? नाही, बरोबर आहे. भरपूर असे कलावंत आहेत की जे फक्त काही शो असतील, काय ऑर्केस्ट्रा असेल, काय कार्यक्रम असेल तरच एकत्र येतात. पण मी म्हणतो अशा वेळेस सर्व कलाकारांनी एकत्र जमून आपल्याकडून एक काहीतरी नवीन सुरुवात करावी, सगळ्यांनी जमावं आणि प्रोग्राम अटेंड करावेत असं मला वाटतं. धन्यवाद दादा. आपण पाहतोय की कशा प्रकारे ह्या भीमा कोरेगाव विजयरत्न स्तंभास आपल्या संपूर्ण पोलीस प्रशासनाने साथ दिलेली आहे आणि पोलिसांनाही ह्या विजय रणस्तंभाचा फोटो काढण्याचा मोह आवरला जात नाही आहे. म्हणजे या रणस्तंभामधून सर्व शासकीय प्रशासकीय पदाधिकारी ह्या 1 जानेवारीची प्रेरणा घेत असतात. मी या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आज आपणास एक सांगतो की आज आपण या ठिकाणी गेले 2 दिवस थेट प्रक्षेपण 1 जानेवारीचं आपण करतो आहे आणि 1 जानेवारीचं थेट प्रक्षेपण करत असताना आपण पुन्हा एकदा ह्या
पुढच्या 1 जानेवारी 2025ला या ठिकाणाहून थेट लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत. आमचे लॉर्ड बुद्धा TV चॅनलचे संचालक आमचे मार्गदर्शक सचिन मुनसर व तसेच आमच्या लॉर्ड बुद्धाच्या टीमसह आपण पुन्हा एकदा ह्या विजय रणस्तंभास ह्या क्रांतीस्तंभाचं थेट प्रक्षेपण ह्या लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून करणार आहोत. आपण पाहतोय की हा जो लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून हा जो रात्रीचा विजय रणस्तंभ दाखवला जातो आहे, हे जे भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे, ज्या स्तंभास पाहून संपूर्ण भारत आज एक प्रेरणा घेतो आहे आणि 365 दिवस काम करतो आहे. ह्या विजय रणस्तंभावरून आपण थेट प्रक्षेपण पुन्हा एकदा ह्या ठिकाणी भेटणार आहोत पुढच्या वर्षी. तरी मी या ठिकाणी आज विराम घेतो आणि लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून आपणा सर्वांना पुनश्च एकदा नववर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून ह्या शौर्य दिनाच्या आपणास शुभेच्छा देतो. मी विकास कडलक, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.